चांगला लाईफ पार्टनर मिळणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं. हो. पण ते स्वप्न, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय पद्धतीचं मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे, की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? विचार, विश्वास, भावना आणि कृती ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मला अवॉर्ड मिळवायचा. सो माझा विचार झाला की मला अवॉर्ड मिळालं पाहिजे. माझा विश्वास काय असला पाहिजे, मी मिळवू शकते. ह्या अवॉर्ड हे मला मिळणं शक्य आहे. बरोबर. विश्वास झाला. भावना पण तशी, मी स्टेजवर जाऊन मी अवॉर्ड घेतेय. आणि कृती म्हणजे आपण ऍक्ट करायचं ते, की मला मिळतंय. एखादा अवॉर्ड हातात घेऊन ऍक्ट करायचं. सबकॉन्शियस माइंड मध्ये आधी व्हिज्युअलायझेशन करायचं. येस. आणि मग नंतर ते ऑटोमॅटिक कृतीत येतं की करावी लागतं. ऑटोमॅटिक. आता सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड, बऱ्याच लोकांचा मनाचा गोंधळ खूप मोठा असतो. तो कमी कसा करायचा? आता मनामध्ये ना दिवसाभरात सायंटिफिकली बघायचं झालं तर 70,000 विचार चालू असतात. परत ते 70,000 विचारामध्ये मेजरली निगेटिव्ह विचार असतात. काही पाहिजे ते सोडून जे नको आहे ते खूप क्लिअर असतं लोकांना. मला हे नको आहे आणि तेच रिपीट केलं जातं. आणि युनिव्हर्सला काय वाटतं हेच त्यांना हवं आहे, म्हणून ते मॅनिफेस्ट होतं. हा उलटा अशा गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून मला जे बरोबर नको आहे ना तेच माझ्या आयुष्यात घडतं. हे जेव्हा लोक म्हणतात ना, तुम्ही ते जास्त वेळा रिपीट केलंय म्हणून ते तुमच्या आयुष्यात घडतं, हे त्याचं उत्तर आहे. गोल सेट करताना कशा पद्धतीने गोल सेट केले पाहिजेत म्हणजे आपल्याला सक्सेस मिळेल? तर पैसा असला ना की सगळ्या गोष्टी आपोआपच सॉर्ट आहेत आयुष्यामध्ये. तब्येतही आहे, नातीही आहेत, सगळ्याचं जड म्हणजे सगळ्याचं मूळ हे पैसा, असं मी आत्ताच्या काळामध्ये बघते. त्याचं महत्व माणसानीच दिलंय. माणसानीच पैशाला महत्व दिलंय. असं काही पूर्वीच्या काळापासून फक्त पैसा पैसा करत होते असं काहीही गोष्ट नाहीये. माणसानेच महत्व दिलंय, त्यामुळे त्याला महत्व आहे. पण आता आहे तर मग कमवायला पाहिजे. पैसा असेल तर तुमची तब्येतही छान राहते, कारण तुम्ही रिलॅक्स होता आतून. नातीही छान होतात, कारण सगळीकडे पैसा लागतो. करिअर असेल तर पैसा ते गो बाय गो असंच आहे, सोबतच जातात सगळे असं. सो सगळी गोष्ट सुरुवातच पैशाने होते. सो गोल पैशाचा करायला हवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय. हो. तर मनामध्ये सतत पैसा पाहिजे, ही गोष्ट असली पाहिजे आपल्या मनामध्ये. श्रीमंत होण्यासाठी काय गोष्टी मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे किंवा काय माइंडसेट ठेवायला पाहिजे? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी के भांडवलकर पुन्हा एकदा तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी, आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण अशा व्यक्तीचं स्वागत करणार आहोत ज्यांनी हजारो लोकांच्या आयुष्यात बदल घडवलेला आहे. इच्छा, स्वप्न, ध्येय या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते. पण ती जागवायला, दिशा द्यायला आणि योग्य मार्ग दाखवायला एखाद्या मार्गदर्शकाची गरज असते. अशाच मार्गदर्शकापैकी एक नाव म्हणजे माधुरी बोंद्रे मॅडम. त्या एक अनुभवी लाईफ कोच, मॅनिफेस्टेशन कोच आणि माइंडसेट एक्सपर्ट आहेत. आज आपण माधुरी मॅडम कडून जाणून घेणार आहोत की इच्छा कशा पूर्ण करायच्या, त्याच्यासाठी विचार कसा करावा लागतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं सत्ता मंच व्यासपीठावर खूप खूप स्वागत. धन्यवाद. कशा आहात? मी छान, एकदम मस्त. आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहेत की म्हणजे इच्छा कशा पूर्ण होतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशन कसं काम करतं. बरोबर. तर सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय? येस. सो मॅनिफेस्टेशन हा एक असा शब्द प्रचलित झालाय खरं तर. पण आपण जी इच्छा करतो ती सहज पूर्ण होणं, याला मॅनिफेस्टेशन असं म्हटलं जातं. आता ह्याच्यावर विश्वासच बसत नाही अर्ध्या लोकांचा, की इच्छा मनात आली आणि ती सहज पूर्ण झाली, असं शक्य आहे का, इथपासूनच सुरुवात असतं. पण हो, ते शक्य आहेच. जर तुमची इच्छा ही पूर्ण क्लिअर आहे, पॉझिटिव्ह इंटेन्शन आहे आणि काहीतरी चांगलं करण्याकरता आहे, आपल्या आयुष्यातला असू दे, आपल्या जवळच्या लोकांनी कुठलंही असू दे, जर आपल्या मनात काहीतरी चालू आहे आणि ते आपल्याला पूर्ण व्हायला हवं आहे, हे तुम्ही खूप मनापासून भावनांसोबत जर इमॅजिन केलं, व्हिज्युअलाइज केलं, विचार केला, विश्वास ठेवला, कृती केली,
की ते खरं होऊन जातं. यालाच मॅनिफेस्टेशन म्हणतात. आणि बऱ्याचदा आपल्या फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड मध्ये सुद्धा होतात. म्हणजे अचानकपणे मला ना आज कॉफी प्यायची असं एक विचार आलाय आणि थोड्या वेळाने कोणीतरी तुम्हाला कॉफी आणून देतं. याला सुद्धा मॅनिफेस्टेशनच म्हणतात. अगदी बरोबर. आता विचार, भावना आणि कृती हम्म. याच्यात नेमका कसा संबंध आहे? नातेसंबंध कसा आहे? ओके. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एक फिजिक्सचा कॉन्सेप्ट आहे. बरोबर. त्याच्यामध्ये एनर्जी बद्दल बोललं जातं. ही एनर्जी आपल्या आत्म्यात असते. एनर्जी लेव्हलला आपण सगळे कनेक्टेड आहोत एकमेकांशी. का आता आत्मा सगळीकडे एक आहे. आपलं शरीर जिवंत असेपर्यंत तो आतमध्ये आहे. जीवन संपलं की तो बाहेर जातो. असा हे असतो. बरोबर. सो ह्या विषयामध्ये आपण विचार जेव्हा आता एखादी इच्छा आपल्या मनात आली तर ती इच्छा विचार झाला आपल्या मनातला. बरोबर. विचार झाल्यावर त्याच्यावर आपला विश्वास असेल की हा हे मी करू शकते तर तो विश्वास झाला. त्याबरोबर आपण कृतीही केली. विश्वास ठेवून भावना आणून कृती केली की ती गोष्ट आपल्या आयुष्यात खरी होते. हीच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या स्टेप्स आहेत ऍक्च्युली, सहजगत्या कळण्यासारख्या. आता लोकांना ज्यांना कोणाला काहीच माहिती नाहीये याबद्दल त्यांच्यासाठी या स्टेप्स आहेत. बऱ्याच ठिकाणी आता माझ्याकडनं पण हे सगळं सांगितलं तर त्यामुळे ऐकलं असणार आहे की विचार, विश्वास, भावना आणि कृती ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. सो फॉर एक्झाम्पल आता मला अवॉर्ड मिळवायचा. सो माझा विचार झाला की मला अवॉर्ड मिळालं पाहिजे. माझा विश्वास काय असला पाहिजे, मी मिळवू शकते. ह्या अवॉर्ड हे मला मिळणं शक्य आहे. बरोबर. विश्वास झाला. भावना पण तशी, मी स्टेजवर जाऊन मी अवॉर्ड घेतेय. आणि कृती म्हणजे आपण ऍक्ट करायचं ते की मला मिळतंय. एखादा अवॉर्ड हातात घेऊन ऍक्ट करायचं ते. सबकॉन्शियस माइंड मध्ये आधी व्हिज्युअलायझेशन करायचं येस. आणि मग नंतर ते ऑटोमॅटिक कृतीत येतं की करावे लागतं. ऑटोमॅटिक येतं. म्हणजे ह्याच्यावर प्रयोगही झाले आहेत की फुटबॉलची टीम अर्ध्या लोकांना ऍक्च्युअल खेळायला लावलं, अर्ध्या लोकांना फक्त व्हिज्युअलायझेशन करायला लावलं. आणि जेव्हा त्या लोकांना एकत्र खेळवलं गेलं त्या व्हिज्युअलायझेशन केलेले लोक जास्त पॉवरफुल खेळत होते प्रॅक्टिस पेक्षा. एवढा सबकॉन्शियस माइंडचं पॉवरफुल आहे. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड या दोन मनाचे हे आहेत. सबकॉन्शियस मध्ये जे काही विचार कराल ते खरे होणारच काही झालं तरी. सो मेन गोष्ट आहे सबकॉन्शियसली आपण त्या गोष्टी सबकॉन्शियस मध्ये गेल्या पाहिजेत. जे पाहिजे ती गोष्ट, मग ती इम्पॉसिबल असली तरी सुद्धा ती सबकॉन्शियस मध्ये गेली तर त्याला मार्ग निर्माण होतात. आणि हे मी प्रत्येक वेळी पाहिलंय माझ्या आयुष्यात. जे इम्पॉसिबल वाटलं त्याला मार्ग निघालेत कायमच. सो आत्ताचं माझं रिसेंट ह्याच्यामध्ये चाललं आहे की एक मॅनिफेस्टेशन. आता मला पीएचडी चालू आहे माझी, तर मला ऑनररी पण मिळाली असं मी एक इमॅजिनेशन आहे माझ्या डोक्यामध्ये. कारण ती मिळू शकते, कारण तसा रिसर्च पण चालू आहे. सो हे जर मी व्हिज्युअलाइज केलं, विच इज आय एम ऑलरेडी डुईंग, तर ते मला मिळणार वन फाईन डे. कारण जेव्हा लोकांच्या दृष्टीत येतात या सगळ्या गोष्टी, बघतात, इम्पॅक्ट बघतात, तेव्हा आपोआपच रिसर्चच झालाय ना तो. अगदी बरोबर. मग पीएचडी कोणी म्हणजे ऑनररी पीएचडी मिळतातच जगामध्ये आणि त्यात चांगल्या ह्याने मिळतात की तुम्हाला ते ऑलरेडी तुम्ही साध्य केलंय म्हणून तुम्हाला मिळतात. सो एक एक्झाम्पल म्हणून मी हे सांगितलं की अशाही पद्धतीने विचार केला, विश्वास आहेच, फिलिंग आहेतच मनापासून, कृती म्हणजे त्याच्यावर कामही करणं चालूच आहे. लोकांमध्ये बदल होतातच आहेत सगळ्या गोष्टीमध्ये. विचारांनीच गोष्टी बदलतात हे प्रूव्ह करून दाखवते. माझ्या वेगवेगळ्या कोर्सेस मधनं लोकांमध्ये बदल घडतायत. सगळ्या लेवलला घडतायत. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी चारही भाग आहेत आपल्या आयुष्यातले. ते बॅलन्स मध्ये असले की सक्सेस असतं. सो ते बॅलन्स मध्ये कसे आणायचे ह्याचंच मार्गदर्शन मी करते. आता सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड बऱ्याच लोकांचा मनाचा गोंधळ खूप मोठा असतो. तर तो कमी कसा करायचा? आता मनामध्ये ना दिवसाभरात सायंटिफिकली बघायचं झालं तर 70,000 विचार चालू असतात. परत ते 70,000 विचारामध्ये मेजरली निगेटिव्ह विचार असतात. काही पाहिजे ते सोडून जे नको आहे ते खूप क्लिअर असतं लोकांना. मला हे नको आहे आणि तेच रिपीट केलं जातं आणि युनिव्हर्सला काय वाटतं हेच त्यांना हवं आहे म्हणून ते मॅनिफेस्ट होतं. हा उलटा अशा गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून मला जे बरोबर नको आहे ना तेच माझ्या आयुष्यात घडतं. हे जेव्हा लोक म्हणतात ना तुम्ही ते जास्त वेळा रिपीट केलंय म्हणून ते तुमच्या आयुष्यात घडतं, हे त्याचं उत्तर आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो मी जे ठरवलंय ते प्रत्येक वेळी नाही असं चाललंय. कारण तुम्ही ते नकोय ते फुल क्लॅरिटीने रिपीट केलंय मनामध्ये. तर इथे काय करण्याची गरज आहे,
जे पाहिजे ते क्लॅरिटीने रिपीट करायला पाहिजे. बरोबर. जेव्हा तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मनातल्या मनात, मला अवॉर्ड मिळालंय, मला पीएचडी मिळाली आहे, मला मी कार घेतली आहे, मी घर घेतलं आहे, फॉर एक्झाम्पल झालं, हे मी पॉझिटिव्हली रिपीट जेव्हा करतेय तेव्हा ते मला मिळणारच आहे. अगदी बरोबर. हिंदीत म्हटलं जातं ना, हा अगर किसी चीज को अगर दिल से चाहो, हा तो पूरी कायनात आपको मिलाने के लिए लग वो जाती लग जाती है. है. येस. तशाच पद्धतीने हो. माणसाचा जो गोंधळ जर कमी झाला हम्म, म्हणायचा, हम्म. तर त्याला हव्या त्या गोष्टीकडे तो गोलकड तो जाईल. हो. पण अजून गोल सेट करताना कशा हम्म. पद्धतीने गोल सेट केले पाहिजेत म्हणजे आपल्याला सक्सेस मिळेल? आता हा गोंधळ जाण्यासाठी अजून एक मार्ग म्हणजे मन शांत ठेवणे. मन शांत कसं करायचं, तर डोळे मिटून शांत बसलं, 10 मिनिटं जरी बसलं, रोज बसल्याने 21व्या दिवशी नक्की शांत होईल, असं आहे. किंवा शांत श्वास घेतल्याने सुद्धा तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करा, तुम्ही किती शांत श्वास घेता. हम्म. अर्धे तर लोक छातीपर्यंत श्वास घेतात आणि त्यामुळे अँझायटी डिप्रेशन हा विषय होतो. आणि जे श्वास पूर्ण घेतात ते पोटापर्यंत श्वास असतात. जर ते श्वास जर पूर्ण होत आपण घेत असू तर आपल्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम नसतो. तर श्वास एक महत्वाचा मुद्दा झाला. जेव्हा तुमचे श्वासही नॉर्मलायझेशन येतात, तुम्हाला क्लॅरिटी येते काय पाहिजे याची. आपण खूप गोंधळामध्ये असतो, मग गोल कसे तयार करणार? बरोबर. गोलमध्ये सुद्धा गोंधळ असतो सगळा. मी काय करू हा विषय चालू राहतो मनामध्ये. आता मी काय करू हे स्वतःच्या मनाला जरी विचारलं तरी तुम्हाला 2-3 दिवसात त्याच्यातनं उत्तर मिळायला लागतात. मी काय करायला पाहिजे याच्याबद्दल. म्हणजे अपॉर्च्युनिटीज समोर पॉपअप होतात. कोणीतरी येतं, कोणीतरी काहीतरी बोलतं, काहीतरी त्याच्यातनं आउटपुट निघतं आणि त्याच्यातूनच तुम्हाला काहीतरी इच्छा निर्माण होते की मी हे करावं. आता ते क्लॅरिटी क्लॅरिटी ऑफ गोल ही आपण लिहून काढून आणू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आता तुम्हाला समजा 10 गोष्टी कराव्याशा वाटतात, 10ही लिहून काढा. मग ते लिहून काढल्यावर परत एकदा विचार करा, मला हे खरंच करावंसं वाटतात का 10? हम्म. तेव्हा आपल्याला जाणवतं नाही, मला हे इतके पॉइंट्स आहेत ते मला क्लिअर वाटतात, मी हे करू शकते. परत दुसऱ्या दिवशी जायचं, तिथे बघायचं, आपल्याला अजून क्लॅरिटी आलेली असते की मला नक्की काय करायचं आहे. जसं आपण जास्तीत जास्त स्वतःला विचारतो की मला काय हवंय, तसं आपण लिहून काढलं की आपल्याला त्यातनं क्लॅरिटी मिळते. सो गोल सेट करताना मेनली मी म्हणेन, म्हणजे मी आता मनी ह्या निशमध्ये काम करते पैशाच्या बद्दल. तर पैसा असला ना की सगळ्या गोष्टी आपोआपच सॉर्ट आहेत आयुष्यामध्ये. अगदी खरं आहे. तब्येतही आहे, नातीही आहेत, सगळ्याचं जड म्हणजे सगळ्याचं मूळ हे पैसा, असं मी आत्ताच्या काळामध्ये बघते. त्याचं महत्व माणसानीच दिलंय. माणसानेच पैशाला महत्व दिलं. असं काही बरोबर. पूर्वीच्या काळापासून फक्त पैसा पैसा करत होते असं काहीही गोष्ट नाहीये. माणसानेच महत्व दिलंय त्यामुळे त्याला महत्व आहे. पण आता आहे तर मग कमवायला पाहिजे. पैसा असेल तर तुमची तब्येतही छान राहते कारण तुम्ही रिलॅक्स होता आतून. नातीही छान होतात कारण सगळीकडे पैसा लागतो. करिअर असेल तर पैसा ते गो बाय गो असंच आहे, म्हणजे सोबतच जातात सगळे बरोबर. असं. सो सगळी गोष्ट सुरुवातच पैशानी होते. सो गोल पैशाचा करायला करायला हवा. म्हणजे आपल्याला हे हवंय ते हवंय पण त्याच्या मागे काय पैसेच आहेत ना. हेल्थ चांगली हवी आहे, पैसे दिले की मेंटर मिळतो, गाईड मिळतो, फिटनेस कोच मिळतो, और व्हॉट एव्हर यू वॉन्ट, डायटिशियन मिळतो आणि तो चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला हवं ते होतं. रिलेशनशिपच्या बाबतीत तसंच आहे. म्हणजे पैसे असल्यावर बऱ्याचदा वाद कमी होतात. बऱ्यापैकी घरांमध्ये हा विषय होतो. करिअरमध्ये तर पैसाच महत्वाचा आहे आणि पैसा तर पैसाच आहे. हेल्थच्या बाबतीत सुद्धा मी म्हटलं तर काही ट्रीटमेंट हवी असेल, पैसा असेल तर आपण इझिली जाऊन घेऊ शकतो. बरोबर. खरं तर सगळ्या गोष्टी मनातनं आहेत, पण ही एक अजून मोठी गोष्ट आहे जी लोकांना अजून उमगायची आहे असं मी म्हणेन, की सगळं काही फिलिंग आहे, मनातल्या भावना आहेत. जे काही होतं ते भावनांमुळे होतं. आयुष्याच्या लहानपणापासूनच्या अडकलेल्या भावना, त्याच्यामुळे रोग निर्माण होतात. कोणत्याही शरीराच्या अवयवामध्ये बिघाड झाला, तो तुमच्या भावनांमुळे आहे, गॅरंटीड भावनांमुळे आहे. मग ते सर्दी खोकला सुद्धा असला तरी सुद्धा. कारण एकाला झाला की आपण कम्प्लिटली रिपीट करत असतो की आता व्हायरल आहे. बरोबर. मग तो मलाही होऊ शकतो. मग ही भावना झाली ना मनामध्ये फिक्स. अगदी बरोबर. होतोच. माझा एक्सपिरियन्स असा आहे की जुई माझ्या तोंडात नाही खोकत तोपर्यंत मला काही होत नाही. म्हणजे ती लहान आहे त्यामुळे तेवढं ती करते कधी कधी. त्याच्या वेळेला सर्दी खोकला तर अदरवाईज मला होत नाही.
हे मी कम्प्लीट बघितलंय. कशामुळे तर त्या पॉझिटिव्ह विचारांमुळे, की मी हेल्दी आहे हे मी कायम स्वतःला सांगते. मी त्या प्रकारे राहायचा प्रयत्न करते. मला निरोगी आयुष्य जगायचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्य आहे माझ्या आयुष्यामध्ये. ते छान राहिलं तर सगळं छान राहणार आहे. पैसा आणि आरोग्य या 2 गोष्टी. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त आधी मला खूप स्ट्रेसही यायचा. प्रत्येक गोष्टीमध्ये टेन्शन. कोण काय बोललं, आलं टेन्शन. कोणी काही वागलं, आलं टेन्शन. मनातल्या मनात इमोशनली खूप जाय आणि खूप बायकांचा हा विषय असतो इमोशनली फारच डीपमध्ये जातात. जाण्यास हरकत नाही, पण त्यातनं बाहेर येणं पण गरजेचं आहे. बरोबर. कारण इमोशनली आपण अडकलो, की आपण आताच जात जातो स्वतःच्याही जातो, दुसऱ्याच्याही म्हणजे हे करत जातो आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. त्याच्यातनं जेवढं बाहेर पडू, तेवढा विस्डम आहे. म्हणजे मी आता जगू शकतेय विस्डमनी म्हणजे मला जे हवंय, मला जसं जगायचंय, मला जे पाहिजे, त्या पद्धतीने मी जगू शकते केवळ त्या विचारांमुळे, की आयुष्य सोपं आहे, साधं आहे, आपण त्याला कठीण बनवून ठेवलेलं आहे आणि आनंदी राहणं हा आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. बरोबर. सो गोल सेट करताना हेच करा, पैसा आणि तब्येत या 2 गोष्टी आल्या पाहिजेत चांगल्या पद्धतीने. यशस्वी होण्यासाठी हं. स्वतःला कोणत्या नियमात बांधून घेतलं पाहिजे? ओके. तर तसं एक नियम असं म्हणू शकत नाही मी. हं. यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा गोष्ट आहे, असं मला वाटतं. वेळेचं नियोजन छान करता आलं आणि मनातल्या मनात स्वतःच्या भावना पण असल्या पाहिजेत, की मला यशस्वी व्हायचं आहे. मग मी कितीदाही फेल झाले तरी मी यशस्वी होणारच. हे एक माइंडसेट असला पाहिजे. त्यानंतर 1% बदल रोज स्वतःमध्ये करायचा. आता माझ्याकडे कोचिंगमध्ये येतात लोकं. त्याच्यामध्ये मी प्रत्येक दिवशी एक वेगळ्या गोष्टी सांगत असते, की हे करा. हे केल्याने हे होणार आहे. तुम्ही केलत तर तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट आहे. तुम्ही नाही केलं तर तुम्हाला रिझल्ट नाही. हे मी स्पष्ट सांगते. पण गॅरंटेड रिझल्ट ह्याच्याचमुळे म्हणते, की तुम्ही जर मी सांगते तेवढं फॉलो केलं, तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाहीत आयुष्यामध्ये. अँड दॅट इज ट्रू. रिॲलिटी आहे ती. कारण मी स्वतः ते प्रॅक्टिस करून, करून आलेलं आहे. सो एक दिवस फक्त आपल्याला ना मनातनं ठरवायला लागतो, की मला हे करायचंय. तेवढं केलं, की गोष्टी दुसऱ्या लेव्हलला असतात. लिटरली तेवढ्यावरच आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत म्हणायचं झालं, तर मला वजन कमी करायचंय आणि ते आतून पॅशनेटली आलं ना, की मला स्लिम दिसायचंय. मुलींच्या बाबतीत हे आणि मुलांच्या बाबतीत तेच आहे. बॉडी बिल्डिंग असं म्हणू शकते. सो ह्या दोन्ही गोष्टी खूप इंटरनली फीलिंग्जमधनं आल्या, की मला ते कपडे घालायला मिळाले पाहिजेत किंवा असं काहीतरी असतं प्रत्येक मुलींच्या बाबतीत असं असतं. तर मग ते खूप मनापासून आलं, की आपले इथे प्रोग्रामिंग चेंज होतं. बरोबर. की मला बारीक व्हायचंय. मी उद्यापासून सगळं फॉलो करणार आहे किंवा आजपासून सगळं फॉलो करणार आहे. तो एकच पॉइंट असतो जो आपल्याला शिफ्ट करतो. तो एक शिफ्ट पॉइंट आला पाहिजे स्वतःला चेंज करण्यासाठी. तो शिफ्ट पॉइंट आपण रेग्युलरली ठेवत राहिलो, की आपल्यामध्ये बदल होतो आणि आपण यशस्वी होतो. परत कंटिन्युइटी हा महत्वाचा भाग आहे. करताना अपयश येणार आहे. एक दिवशी कोचिंगमध्ये म्हणायचं झालं, एक दिवशी 100 येतात, एक दिवशी 50 येतात. एका कोचिंगच्या बॅचला 80 येतील, एका कोचिंगच्या बॅचला 500 सुद्धा येतील. पण यू शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट. जे आहे ते माझ्या फ्रिक्वेन्सीमुळे आहे, माझ्या एनर्जीमुळे आहे. ॲक्सेप्ट केलं की गोष्टी आपोआप सॉर्ट होतात. पुढच्या वेळा तुम्हाला डबल येतात. म्हणजे असं तर झालंच नाही कारण मी त्याच ह्यानी करते की माझ्याकडनं लोकांच्या मी जर सोर्स आहे ते करण्याचा मग लोकांना फायदा झाला पाहिजे. ह्याच दृष्टीने मी करत असते त्यामुळे लोक आपोआप येतात. आता मला काही हे करावं लागत नाही पण तोच भाव ठेवावा लागतो कंटिन्युअसली. तर सक्सेस नक्की आहे. यशस्वी होतोच आपण. परत मी यशाच्या मागे अजिबात नाही. माझं हे मनातनं विचार आहे की लहानपणापासून आहे प्रोबॅबली तो आतून आहे काहीतरी, की काहीतरी लोकोपयोगी घडलं पाहिजे. मग त्याच्यासाठी हीच एक गोष्ट आहे की ह्याच्यातून लोकांना फायदा आहे. तर ती एक आतली इच्छा म्हणायला हरकत नाही की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं जगातल्या. फेमस हा शब्द जरी असला तरी चांगल्या अर्थाने मला सगळ्या जगासमोर पोहोचायचंय, की तुम्ही हे करा. तुमचं आयुष्य प्रत्येकाचंच आयुष्य सोपं आहे. देवाने खूप सहज दिलं आहे. आपण ते खूप कठीण बनवून जगतो. तर ते खरंच सोपं करून जगून बघा. हे एवढंच सांगण्यासाठी मला जगापर्यंत पोहोचायचं आहे. नाही, खरं आहे अगदी. आता आपण जे लोक
यशस्वी होण्यासाठी धडपडतायत किंवा जे यशस्वी होण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत हो यांच्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हो हो पण ह्याच्यात मला एक गोष्ट जाणवते की ज्यावेळेस तुम्ही म्हणलात की हिथं प्रोग्रामिंग झालं पाहिजे हो हो किंवा माइंडसेट, माइंडसेट. तर जे यशस्वी झालेत तर त्या लोकांचा माइंडसेट कसा असतो? ओके. आता यशस्वी झालेत यांचा माइंडसेट कसा असतो? खरं तर नॉर्मलच. म्हणजे असं काही वेगळं होत नाही. फक्त कन्सिस्टन्सीने केल्यामुळे म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये जिथे पोचायचे तिथे पोचायला मला रोज काम केलं पाहिजे. हे डोक्यात असलं पाहिजे. कारण कन्सिस्टन्सी इज द की फॉर एव्हरीथिंग. रोज केलं तर होणार आहे. म्हणजे ह्या आता कोचिंगमध्ये सुद्धा म्हणायचं झालं, तर मी रोज रील एक माझं टाकलं गेलं पाहिजे. माझ्याकडे YouTube व्हिडिओ गेले पाहिजेत. लोकांना आवडेल असं काहीतरी मनापासनं बोललं गेलं पाहिजे. त्यानेच सक्सेस होणार आहे. सो माइंडसेट इथे म्हणायचं झालं यशस्वी झालेल्या लोकांमध्ये काय असतो? तर खरं तर पहिल्यापासनं मनापासून देणं आणि ते देत राहणं, हे ज्यांना जमलं ते सतत आयुष्यात यशस्वीच राहणार आहेत. ते बदलणार नाहीये. मग म्हणजे ते कशा माइंडसेट पॉझिटिव्ह. पद्धतीने विचार करतात, म्हणजे विचार काय करतात की ते सक्सेस झालेले आहेत? कसं असतं त्यांचं प्रोग्रामिंग, कसं त्यांनी स्वतःला हां. डिसिप्लिन बनवलंय? बर. ओके. तशा ह्याने विचारलं तर विश्वास स्वतःवर की मी यशस्वी झाली. आता सांगू का म्हणजे माझंच एक्झाम्पल याच्यामध्ये येते असं होतंय थोडंसं. कोचिंगमध्ये मला युनिकॉर्न कोच बनायचं. हम्म. तर मी ऑलरेडी एक अवॉर्ड घेतले. नेक्स्ट इयर मी युनिकॉर्नचं घेणार आहे. पण त्यामध्ये माझ्या मेंटरनी एक मेडिटेशन केलं. तर त्यामध्ये सगळ्या फिलिंग आहेत. म्हणजे मी रेड कार्पेटवरनं चालतीये, मी स्टेजवर गेलीये, मी ते अवॉर्ड घेतलंय. मग मी ते रॅम्प वॉक केलाय आणि मग सगळे टाळ्या वाजवतायत आणि मग माझ्या आयुष्यात ते सक्सेस कसं मिळालं याबद्दल मी बोलतेय. हे सगळं मी व्हिज्युअलायझेशनच्या पॉवरवर केलेलं आहे. सो यशस्वी होण्यामागे माइंड प्रोग्रामिंग काय आहे? तर व्हिज्युअलायझेशन आहे. की मी ऑलरेडी यशस्वी झाले आहे. हे स्वतःला बघणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता. म्हणजे ऍक्च्युअली तुमची ती फिलिंग असली पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात आपल्या आयुष्यामध्ये. पहिलं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे मी सक्सेसफुल आहे. नसेल सक्सेसफुल तरी सुद्धा आलं पाहिजे. पण प्रायमरी लेवलला तुम्हाला कोणीही तुम्ही खूप छान करताय असं म्हणायला येणार नाही. पण वन्स तुम्ही फेमस झालात की लोक डोक्यावर धरतात, उचलून धरतात. तेच सगळं करत असतात. आपण आहे त्याच जागी राहणं गरजेचं असतं पण त्याच्यासाठी सुद्धा. म्हणजे डाऊन टू अर्थ, एकदम नॉर्मल पर्सनॅलिटी, माणूस म्हणूनच जगावं लागतं. कुठल्याही लेवलला गेलात तरी तुम्ही माणूसच आहात. ही रियालिटी जेव्हा आपल्यामध्ये असते, तेव्हा तुम्हाला कोणीच खाली आणू शकत नाही. आपोआप गोष्टी तशाच काम करतात. सो व्हिज्युअलायझेशन इज खूप पॉवरफुल आहे याच्यामध्ये आणि स्वतःला तसं म्हणणं की मी यशस्वी आहे. प्रोग्रामिंग सुद्धा ह्याच्यामध्ये काम करतं. म्हणजे आता आपल्याला ब्रश करायचं प्रोग्रामिंग करायला लागतं का सांगा? नाही. ब्रश लहानपणीपासून करायला सांगितलंय त्यामुळे आपण आयुष्यभर सकाळी उठलो की पहिले ब्रशच करायला जातो. सो तेच प्रोग्रामिंग आहे. सो हे प्रत्येक गोष्टीमध्ये करता येतं आपल्याला हव्या असलेल्या. आता मला पुस्तक वाचायचंय, घड्याळ लावायचं, 10 मिनिटं रोज वाचायचं. आपोआप सवय लागते पुस्तक वाचायची. त्यातून काय होतं, नॉलेज वाढतं आपलं. बरोबर. काहीतरी नवीन मिळतं दिवसाभरामध्ये. त्या दिवसाभरामध्ये मिळालेल्या नवीन गोष्टीमुळे आपण बोलताना, तर मला ह्या गोष्टी जाणवतात की मी बोलताना नवीन काहीतरी बोलून जाते त्यामुळे. पुस्तकं वाचण्याचा हा बरोबर. परिणाम. पण मग आपल्या आयुष्यात जगताना पण आपण त्या गोष्टी वापरून बघायला लागतो. जे कोच नाहीयेत त्यांच्यासाठी काय? तर पुस्तकं वाचून आपण जगताना आपल्या आयुष्यात त्याचे इम्प्लिमेंटेशन घडवतो. जेव्हा ते वापरलं ना, तेव्हा तुम्हाला फरक कळायला लागतात, की ओके, वेळ मॅनेज करायची सुद्धा पुस्तकं आहेत. कसा करायचा ह्याबद्दल. मग ते एक चॅप्टर वाचलं आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवला. तो बदल घडवेपर्यंत पुढे नाही जायचं. असा बरोबर. एक प्रयत्न करायचा. कन्सिस्टन्सी रोज केल्याने तुम्हाला ती यश येणारच आहे कधीतरी. हे नक्की. आणि कुणाचंच नाही चुकत यश येणं. माझ्या आयुष्यात हे होत नाही हे म्हणण्यानेच यशस्वी होत नाही माणूस. निगेटिव्ह थॉट, येस. आणि तेच जास्त लोकांकडे मला बघायला मिळतं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स. येस, लॅक ऑफ कॉन्फिडन्स एक आहे आणि मी काहीही केलं तरी माझ्या आयुष्यात बदल होत नाही. आता हा विचारच मुळात तुम्हाला निगेटिव्ह कडे घेऊन जातोय. अगदी खरंय. सो हे सांगणारे खूप येतात. तेवढ्याच ताकदीने पॉझिटिव्हिटीचा जर विचार केला की मीच करू शकतो. येस. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. मीच करू शकतो म्हणल्यावर करूच शकणार आहात तुम्ही. नो डाऊट.
सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्यांना श्रीमंत व्हायचंय. हो. तर श्रीमंत होण्यासाठी हम्म. काय गोष्टी मॅनिफेस्टेशन करायला पाहिजे किंवा काय माइंडसेट ठेवायला पाहिजे? ओके. हं, आता श्रीमंत होणं प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी आहे बरं. पैशानीच फक्त बरोबर. श्रीमंत होतात असं पण नाहीये. इथं पैशाने श्रीमंत व्हायचंय. ओके. तर पैशानी हं, श्रीमंत व्हायचं आहे. हं, तर मनामध्ये सतत पैसा पाहिजे ही गोष्ट असली पाहिजे आपल्या मनामध्ये. प्रायमरी लेव्हलला माझ्याही डोक्यात होतं सगळं तर आहे. काय पैसे कशाला लागतात असं होतं. हं, पण समाजामध्ये जगताना आपल्याला पैसा लागतोच. किंवा आता लोक म्हणतात म्हणून स्टेटस म्हणून घर लागतं, स्टेटस म्हणून गाडी लागते आणि हे सगळ्यांचा रियालिटी आहे हं, आयुष्याची. मी याच्यामध्ये कधीच नव्हते, मला या गोष्टी हव्या होत्या असं कधीच नव्हतं. पण लहानपणापासून बघितल्या पण आहेत, त्याच्यामुळे सुद्धा कदाचित ते असेल हं. की शेवटी माणूस सगळं काही घेऊन जात नाही वर. बरोबर. ही ही रियालिटीची जाणीव माझ्यामध्ये पहिल्यापासून आहे. पण देन मला आयुष्यातल्याच रियालिटीज काही अजून वेगळ्या त्या दिसल्यामुळे असं जाणवलं की नाही, जगताना सुद्धा एक काहीतरी गोष्ट असते जी लागते. हं, स्टेटस म्हणतात लोक त्याला, पण तेही असणं गरजेचं असतं. पण म्हणून मी दुसऱ्यांना बोलून काही मला स्टेटस येणार नाही. हं. माझ्यामध्ये बदल घडवल्याने येणार आहे. बरोबर. सो तेव्हा मला पैसा पाहिजे ही भावना निर्माण झाली. मग तरी सुद्धा पैसा मिळायचा नाही. मी हं, प्रयत्न पूर्ण करते, पण मिळायचा नाही. हं, मग आता मी काय करू? असा जेव्हा विचार आला, तेव्हा मी काही कोचेसचे बघितले पैसा मिळवण्याकरता काय, काही कोर्सेस पण केले मी म्हणेन. फक्त माइंड प्रोग्रामिंग ह्याला कारणीभूत ठरलं. म्हणजे मी स्वतःला म्हटलंय, की माझ्याकडे सहजपणे पैसा येतो आणि मी ते रोज म्हटलंय. पैसा माझ्याकडे सहजपणे येतो, तो माझा मित्र पण आहे. तो मला जेव्हा पाहिजे तेव्हा येतो. माझ्या पर्समध्ये पूर्ण भरलेला असतो. हं, मला जे पाहिजे, जेव्हा पाहिजे त्यावेळी मी सगळं घेऊ शकते. मी एक लेटर लिहून ठेवलंय असं 2022 मध्ये आणि टुडे इज दॅट रियालिटी, की ते हं. सगळं माझ्या आयुष्यात खरं आहे. सो मनापासून भावना म्हणतो ना आपण, माणसाबद्दल असतात. नात्यांमध्ये आपल्याकडे प्रेम भावना ही पटकन समजणारी भावना आहे म्हणून सांगते. हं, ती जी भावना आहे ना, ती भावना पैशाबद्दल आणायची. हं, की मला पैसे पाहिजेत, पैशाने माझं काय काय होतं. ती आणण्यासाठी नोटा हातात घ्यायच्या अशा. हं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असं म्हणायचं पैशांना हातात. जेव्हा नसतात ना, तेव्हा ती पॉझिटिव्ह भावना आणण्यासाठी जी नोट आहे ती हातात घेऊन म्हणायचं पैशांना. त्याला सुद्धा फिलिंग कळतात असं होतं. आपल्याकडे पैसा येऊ लागतो कुठल्या ना कुठल्या मार्गाने. मी हे करून बघितलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त मनापासून भावना पाहिजेत, की मला आता आयुष्यामध्ये सेट व्हायचंय. मला पैसे पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्यासाठी मी काही काम करायला तयार आहे. हे पण पाहिजे हां. नुसते वरून नाही पडत हं. पैसे. त्याच्या डिस्क्लेमर आहे तो. सो नुसते नाही मिळत. पण म्हणजे तुम्हाला त्या कर्म संदर्भात करण्यास प्रवृत्त होतात येस, माणसं. हं, कर्म करण्यास प्रवृत्त होतात विचारांनी आपल्या. बरोबर. मग जस्ट तेवढं रोज तुम्ही 4-4 वेळा ते म्हणायला लागला, तुम्हाला पाठ होतात ती अफर्मेशन्स आणि हं, रोज रात्री झोपताना जर ते रिपीट मोडवर लावून झोपलं, हं, 7 दिवसात बदल होतोच, पैसा यायला लागतो. मी लिटरली सांगायचं तर माझा पहिला पॉडकास्ट व्हायरल झाला. त्यावेळी ही अफर्मेशन्स रोज दिवस-रात्र म्हणत होते. ऐकत होते YouTubeवर हं, आणि मी 7 दिवसामध्ये बदल बघितलाय. मी लाखांमध्ये होते. हं, जे आधी मी जाऊ शकत नव्हते. गेले नव्हते आणि मी त्यानंतर मात्र गेले. मग आधी मी फुल स्ट्रगल फेजमध्येच होते. कसे मिळायचे? पण एक दिवशी ठरवलं की नाही, आता ह्यापुढे ॲडजस्टमेंट्स नाही करायच्यात मला. मला पैसे मिळालेच पाहिजेत. लोन्स भरायसाठी मी कुठनं काढू? हा हं, विचारच नकोय मला. मला काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. माझ्याकडनं काम अशा पद्धतीने झालं पाहिजे की मला हवे त्यापेक्षा दुप्पट मिळतायत. आणि लिटरली त्यानंतर मला दुप्पटच मिळायला लागले. आता ते 5 पण झाले. पण सांगायचा मुद्दा हा आहे त्याच्यामध्ये, की मनापासून पैसे हवेत ही भावना पण लागते त्याच्यामध्ये. पण नुसते हार्डवर्क करून मिळतील असं पण नाहीये हां. हं, माइंडसेट पाहिजेच त्याच्यासाठी. माइंडसेट हा खूप महत्वाचा आहे सगळ्या गोष्टींमध्ये. मनापासून किती पाहिजे? मनात किती गोष्टी चांगल्या आहेत, की माझ्या मोठ्या-मोठ्या लोकांच्या एवढ्या ओळखी आहेत, म्हणून मला पैसा सहज मिळू शकतो. हं, असं नाही होऊ शकत. किंवा मला काम मी हार्डवर्क खूप करते म्हणून मला पैसा मिळणारच किंवा मी बोलकी आहे म्हणून मला पैसा मिळणारच असं होऊन होत नाही. माइंडसेटही लागतो त्याच्याबरोबर. म्हणजेच मला हे म्हणायचे की मनातून आपला फिक्स्ड हे पाहिजे की पैसे माझ्याकडे सहज येतात. बरोबर. हे जेव्हा असतं, तेव्हा नो वन कॅन बीट यू.
कोणीही तुम्हाला मागे काढू शकत नाही. तुमच्या मनातच असायला लागतं. क्लायंट सुद्धा मग या महिन्यात नाहीच आले असं कोणी म्हणलं की तुम्ही परत स्वतःला सॅड फील करून घेता. आत्ता नाही आले, येतील पुढे. हा हम्म, कॉन्फिडन्स असतो बोलायचा. कधी कधी होतच ना, वर खाली माणूस आहे, आयुष्य आहे, बरोबर आहे. वर खाली होतच राहणार आहे, पण त्याच्यातनच पुढे जाणं म्हणजे स्वतःला, स्वतःच्या नॉन कॉन्फिडन्सला हरवणं, हम्म, स्वतःला ऍक्च्युली निगेटिव्हिटीला हरवणं असं म्हणू शकतो. आणि स्वतःवर जास्त प्रेम करणं म्हणजे हेच आहे की स्वतःच्या निगेटिव्हिटीज काढून टाकून त्यातनं सक्सेस मिळवणं. मी काल कुठे होते त्यापेक्षा मी आज कुठे आहे हे बघणं, हम्म, आणि त्यातून आपण सक्सेसफुल होऊ लागतो. आपल्या म्हणजे आता मी जर काल माझ्याकडे 100 क्लायंट होते, तर माझ्याकडे उद्या 500 असणार आहेत, कारण मी ते विचार करते की माझ्याकडे येतात तेवढे. सो जेव्हा मी विचार करते तेव्हा ते आपोआप गोष्टी करतात. म्हणजे जस्ट मी विचार केला होता लिटरली 500चा, आणि पॉडकास्ट व्हायरल झाला. हम्म, बरं, मी एक्सपेक्ट काहीच केलं नव्हतं, मला फक्त 500 क्लायंट्स हवेत एवढाच इंटेन्शन होतं. हम्म, आले महिन्याभरात. सो पॉडकास्ट अचानकपणे व्हायरल झाला आणि 6.5 लाख प्लस तो एकदम गेला हम्म, 3-4 दिवसात. इतकं जास्त त्याचं हे झालं. सो हे पण होणं, आता मी काही विचार करून बसले नव्हते की हे होणार आहे. हम्म. ते आपोआप झालं. ह्यालाच म्हणतात युनिव्हर्स तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे. तुम्ही फक्त इंटेन्शन द्या आणि विचार करा आणि निवांत राहा. निवांत राहा म्हणजे काय? तर ते मिळणारच आहे मला. ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहा. जेव्हा तो कॉन्फिडन्स असतो, तेव्हा ते मिळतंच. कसंही मिळतं, कुठूनही मिळतं. म्हणजे हा मनाचा खेळ आहे, की मनावर निगेटिव्हिटीचा जर जास्त हवी झाली, हं, तर तुम्ही हारणार हं, आणि मनात पॉझिटिव्हिटी जास्त निर्माण झाली, तर हं. तुम्ही जिंकणार. हो, हाच गेम आहे. अगदी हाच गेम आहे. काहीच विषय नाही. तुम्ही जितके जास्त पॉझिटिव्ह, तितकं जास्त सक्सेस आयुष्यामध्ये. जेवढा जास्त स्वतःला मोटिवेट कराल, की मला उभं राहायचंय काही झालं तरी. तुम्ही राहणार उभे. वन फाईन डे. कसं आहे, 2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी बदलतील असं म्हणत नाही मी. पण तुम्ही रोज त्याबद्दल विचार करता, की मला उभं राहायचंय यातनं. मला फोन येतात ऍक्च्युअली भरपूर बायकांचे सुद्धा, की तुमचा पॉडकास्ट बघून मला जगण्याची उमेद निर्माण झाली, हम्म, की आता मी नाही हरणार, आता मला करायचंय सगळं. आणि करतात, लिटरली फोन करून करून सांगतात, की हम्म, मला असं असं बदल झाला माझ्या आयुष्यात. मी फक्त एवढं बघितलं, एवढं केलं, तुम्ही सांगितलं तशा पद्धतीने केलं, आणि मला ह्या गोष्टी मिळाल्या. असं सांगणार आहे मी. पैसे सुद्धा इव्हन लिटरली, म्हणजे मी जसं म्हणते, की तुमच्या मनात आहे तर तुम्हाला ते मिळणार आहे. हम्म, तर एका काकूनी किंवा ताईनी असेल, त्यांनी जस्ट इंटेन्शन दिले, की मला रोज 50,000 रुपये मिळतात. हम्म, 10 दिवसात 10 लाख रुपये कमावलेत, पण 50 पेक्षा जास्तच मिळालेत. हम्म. बरोबर. इंटेन्शन फक्त एक ठेवलं होतं, तर पहिल्या दिवसात 6 दिवसात 3 लाख आणि पुढच्या 4 दिवसात 10 पर्यंत गेलं ते. असा त्यांचा एकूण ग्राफ होता. सो इंटेन्शन खूप सकारात्मक होतं. त्या दृष्टीने काम चालू होतं. हे कधी आधी झालं नव्हतं. हे कोर्समध्ये आल्यानंतरच झालं, कारण एनर्जी वाढली, हम्म, पॉझिटिव्हिटी वाढली. आता हे माणसांच्या ऑरामध्ये पण होतं. ऑरा म्हणजे तुम्ही कसे आहात, कसे प्रेझेंट होता, कसे वागता, कसे राहता, किंवा पॉझिटिव्हिटी किती आहे तुमच्या, त्याच्याने ऑरा ठरतो आपला. बरोबर. त्याच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं चांगलंच होतं. हम्म, आता हे मी स्वतः अनुभवलंय. लाईक श्री श्री रविशंकर यांच्या इथे जाऊन आलीये मी, सद्गुरूंच्या इथे जाऊन आलीये. माझ्या आयुष्यात बदल झालेला मी बघितलाय त्या हम्म, त्या क्षणी. आता मी जेव्हा इंटेन्शन देते, की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस पैसा आणि हेल्थ दोन्हीही कमावतो, हम्म, आणि खरंच ते होतं, कारण माझे जे सकारात्मक इंटेन्शन आहे, हम्म, की माझी इच्छा तेवढी स्ट्रॉंग आहे, की हे मला करायचंय. मला आयुष्यात काय करायचं तर हे करायचंय. मी पैसे कमावते, माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी पण कमवावेतच की. कारण त्यानेच जर सुख मिळणार आहे, तर सगळेच सुखी व्हावं, असं बरोबर. मलाही वाटतं. आता हेच लोकांमध्ये नसतं. जेलसी हा खूप प्रचंड प्रमाणात, ती मला मिळालेत, त्याला कसे मिळू शकतात? हम्म, त्याच्यामुळे तर आपण मागे जातो. खरंय. सो माझं याच्यामध्ये असं म्हणणं आहे, की जो तो आपल्या नशिबाचं घेऊन आलेला असतो. हम्म, तुम्ही किती अडवलं त्याला मिळायचं राहणार नाही. कोणाच्याही बाबतीत बरोबर जेलसी आहे. येऊन तुम्ही त्याला नाही मिळावे असं म्हणलं, त्याला डबल मिळणार. सिरियसली. तुम्ही जेवढी पॉझिटिव्ह इंटेन्शन द्याल, तेवढं तुमचंही चांगलं होईल आणि समोरच्याचंही चांगलं होईल. आणि हाच तर भाग आहे आयुष्यातला, जे नाही लोक करू शकत. निगेटिव्ह विचार खूप येतात त्याच्यामध्ये. त्याला का मिळायला पाहिजे, हम्म, असं येतं मनामध्ये. बरोबर. पण आपण सगळी माणसंच आहोत ना, एनर्जी लेवलला सुद्धा एक आहोत.
हा जर एक मोठा विचार करून तर बघा, एक दिवशी तुम्हाला अनुभव येईल त्याचा, की माझ्यासारखंच सगळ्यांनी सक्सेसफुल व्हावं. हा हा विचार. पैशाला आकर्षित करण्यासाठी काय काय करावं लागतं फोकसली? आता पैशाला आकर्षित करण्यासाठी माइंड प्रोग्रामिंग इज द मेन थिंग, असंच म्हणेन. मनात असेल तेव्हाच तुम्हाला रियालिटीमध्ये तो मिळेल. सो माझ्या मोडॅलिटीमध्ये म्हणायचं झालं तर मी मगाशी एक्सप्लेन केलं तसंच आहे. व्हिज्युअलायझेशन मोस्ट पॉवरफुल थिंग. डोळे मिटून पैसे पडतायत हे पाहणं, पैशाचा पाऊस पडतोय हे पाहणं, बँक अकाउंटमध्ये सतत क्रेडिट नोट बघत राहणं, अकाउंट बॅलन्स वाढतोय, 1 लाख 2 लाख 10 लाख 5 लाख व्हॉट एव्हर प्लस प्लस होत जातोय असं इमॅजिनेशन मध्ये पाहणं, चेक लिहून ठेवणं दरवाजावर कुठेतरी अशा, की 1 करोड 10 करोड 50 करोड काय व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटतं ते. पण आपल्याला विश्वास असला पाहिजे त्या ठेवलेल्या अमाऊंटवर, नाहीतर नुसतं लिहून ठेवल्यावर मिळालं असं नाही म्हणून. सो ते पैसा मिळवण्यासाठी स्टेप्स आहेत ऍक्च्युली. विचार झाला पाहिजे, मला काहीतरी काम करायचंय हा विचार झाला. त्याच्यानंतर मग मी अपॉर्च्युनिटीसाठी ओपन आहे हे स्वतःला सांगायचं. मग त्याच्यानंतर भावना पण असल्या पाहिजेत, की हो मी जे काम येईल ते करेन पण मला पैसा मिळाला पाहिजे. विश्वास ठेवला पाहिजे की मला मिळू शकतो, कारण मी काम करायला तयार आहे, माझ्याकडे हे स्किल्स आहेत, हे केल्याने मला मिळू शकतं. आणि कृती केली पाहिजे, ऍक्च्युअल काम केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी मी कसं करू, माझं स्टेटस वाया जाईल ह्या विषयांमध्ये नाही जायचं. तुम्हाला करायचं आहे, मग ते कसं होईल यापेक्षा तुम्ही करायला सुरुवात करा, ते आपोआप होतं. कुठला अगदी मंत्र आहे त्या की जो आपण सतत म्हटल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याकडे पैशाकडे घेऊन जाईल किंवा आपल्यात ती पॉझिटिव्हिटी निर्माण होईल? ओके, मंत्र नाहीये असं म्हणायचं तर, पण होपोनोपोनो जे आहे ना, हा. जे म्हणते मी, सो आता त्याला आपण तसं हे देऊ शकतो, अर्थ देऊ शकतो, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे आपल्यातली निगेटिव्हिटी काढून टाकतो. त्यामुळे पैशाबद्दलचे जो नकारात्मक विचार आहेत ते ह्याच्यातून निघून जातात, आणि ते निघून गेल्यामुळे तुम्हाला आपोआपच कळतं की पैसा कसा सहजपणे तुमच्याकडे येऊ लागला. आउट ऑफ नोवेअर कोणीतरी येऊन पैसे देऊन जातं, आउट ऑफ नोवेअर अकाउंट मध्ये बॅलन्स क्रेडिट होतो, असं सहज होतं. फक्त मनातली निगेटिव्हिटी काढून टाकली पैशाबद्दलची तर. सो हा खूप महत्वाचा भाग आहे. EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, त्याच्यामध्ये माझं रील आहे जे तुम्ही बघून करू शकता. रील मध्येच इंस्टाग्राम मध्ये आहे, तर सोपं. टॅपिंग पॉइंट्स आहेत, 9 टॅपिंग पॉइंट्स आहेत. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, इथे चौथा, नाकाखाली 5वा, इथे 6वा, कॉलर बोन 7वा, आणि 2 अंडरआर्म 8वा आणि 9वा. तर असं टॅप केल्याने, असं असं टॅप करायचं असतं 4-5 वेळा एका ठिकाणी, आणि म्हणायचं की माझे पैशाबद्दलचे नकारात्मक भावना रिलीज, पैसा माझ्याकडे सहजपणे येत नाही ही भावना रिलीज, पैसा माझा मित्र नाही ही भावना रिलीज, मी कितीही काम केलं तरी पैसे येतच नाहीत हे भावना रिलीज, माझ्या मनात सतत नकारात्मक विचार चालू असतात ही भावना रिलीज, पैसा हा हार्डवर्कनीच येतो ही भावना रिलीज, पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि तरीही पैसा मिळत नाही ही भावना रिलीज. आणि ह्या आता हे एवढे जे म्हटलं, अशा प्रकारे तुमच्या मनात जे येईल ते बोलायचं आणि रिलीज करायचं, आणि मोठा श्वास घेऊन सोडायचा, तुम्हाला रिलीफ जाणवतो. असं म्हणजे हे टॅप करून बेसिकली इमिजिएट इफेक्ट येतो आपल्याला. आता हेच अजून एक्सप्लेनेटरी ऍडव्हान्स मध्ये शिकवलं जातं कोर्सेसमध्ये. एवढ्याने येतो का तर अवघड पडतं, कारण ते आपल्याला कळतच नाही काय करायचं तर. पण हे पॉइंट्स असतात आणि रील्स मध्ये पण आहेत हे पॉइंट्स, तुम्ही ते बघूही शकता की यांनी होतं. ह्यानी काय होतं, एनर्जी मेरिडियन पॉइंट्स आहेत शरीरामध्ये, ते ऍक्टिव्हेट होतात आपले, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपोआप कमी होते. चक्रा बेस्ड पॉइंट्स आहेत हे सगळे, आणि मग त्याला आपण एनर्जी सेंटर्स असं पण म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर. आपल्या शरीरामध्ये एनर्जी सेंटर्स आहेत, ती तुम्ही ऍक्टिव्हेट केली की तुम्ही तेवढ्या तेवढ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडता. जसं की रूट चक्र स्टॅबिलिटीचं आहे, ते पाठीच्या कण्यापाशी आहे. अशी 7 वेगवेगळी चक्र आहेत. पण एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं की स्टॅबिलिटी म्हणजे पृथ्वी तत्वाशी जोडलं गेलं, म्हणजे पृथ्वी म्हणजे नॉर्मल जमिनीवर चाललं तरी आपण स्टेबिलिटी मध्ये येऊ शकतो. रोज चाललं पाहिजे अनवाणी पायाने, त्यांनी सुद्धा होतं. सो हे स्टॅबिलिटी आणण्याचं एक महत्वाचं हे आहे, रिझन आहे. तर ही सगळी चक्र जर ऍक्टिव्ह झाली
तर तुम्हाला आयुष्यात कोणीच हरवू शकत नाही. हम्म. हरवायचा प्रश्नच नसतो, प्रत्येक माणूस वेगळा असतो. बरोबर. तर मेन तर तीच गोष्ट आहे. पण आपल्याला वाटतं की आपल्या पुढे कोणीतरी जातंय, मागे कोणीतरी राहतंय, अजून काय होतंय, असं काही नसतं. ते आपले इल्युजन्स ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या. हम्म. जगात जगताना, समाजात वावरताना आपल्याला सांगितलं जातं, त्याप्रमाणे आपण म्हणतो की हे असं होतं, ते तसं होतं. मग ते आपण मान्य करतो. त्यालाच माइंडसेट म्हणतात. माइंडसेट कुठे तयार होतो? 4 लोकं बोलली की त्याच्यावर आपण ठाम विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवला की ते आपल्या फिक्स होतं मनामध्ये. आणि तो जोपर्यंत बाहेर नाही काढत तोपर्यंत आपण तशाच पद्धतीने वागत राहतो. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही किती शांतपणे आणि मनापासून तुम्हाला जे हवाय तो विचार करता. तो माइंडसेट बनू शकतो तुमचा. बरेच आपल्याला पाहायला मिळतं की युथला नोकरी पाहिजे, हम्म, कारण त्यांची ती नीड आहे. हम्म. पण असं नोकरीसारखं जर हे मनात जर आपण मॅनिफेस्टेशन केलं तर ते मिळते का? हो, माझ्याकडे भरपूर लोकांना मिळालेली आहे. म्हणजे तेच मनात म्हणजे काय, हम्म. मला नोकरी मिळाली आहे या भावनेने तुम्ही जगला, फिलिंग्स तशा असल्या, विचार तसे असले, भावना तशी असली आणि कृती तशी असली, म्हणजे मेजरली ना जॉब ज्यांना हवा आहे त्यांना ऍडजस्टमेंट करायची तयारी नाहीये. मला हे असं हम्म. आणि असंच पाहिजे, तेही मिळतं. आय वुड नॉट से तसं नाही होणार, पण असं आणि असंच पाहिजे ह्यामध्ये क्लॅरिटी किती आहे ह्यावर पण डिपेंड करतं. आणि फिलिंग काय आहेत तुमच्या, म्हणजे मी आहे त्या जॉबमध्ये, मला फार त्रास होतोय, हम्म. ह्या फिलिंग्सने तुम्ही दुसरा जॉब बघायला गेला तर तुम्हाला तसाच जॉब मिळणार आहे परत. बरोबर. सो पॉझिटिव्ह फिलिंग्सने जर तुम्ही जॉब मला पाहिजे असं हे केलं, मी आत्ताही चांगल्याच ठिकाणी आहे, मला पुढचा ह्याच्यापेक्षा चांगला मिळणार आहे, अशी फिलिंग असेल रोजच्या जगण्यामध्ये, विचार तसे असतील, भावना तशा असतील आणि कृतीही तुम्ही तशीच करत असाल, पॉझिटिव्ह कृती, तर तुम्हाला हवा तो जॉब हव्या त्यावेळी हव्या त्या ठिकाणी मिळतो. फक्त इमॅजिनेशनमुळे मिळतो. व्हिज्युअलायझेशन इथे खूप पॉवरफुली काम करतं. काय इमॅजिनेशन केलं पाहिजे, तर तुम्हाला ज्या ठिकाणी जॉब करायचा आहे, जस्ट ती प्लेसही तुम्ही इमॅजिन केली, हम्म. तिथल्या तुम्ही डेस्कवर जाऊन बसलाय, तुम्ही काम करताय, तुमच्या आजूबाजूची लोक सगळी सपोर्टिव्ह आहेत, तुम्हाला हवी ती सॅलरी मिळते, टिफिन ब्रेक सुद्धा तुम्ही बघू शकता फॉर दॅट मॅटर, काहीही, म्हणजे तिथे जे जे तुम्ही छान छान वेस्टर्न फॉर्मल्स घालताय, इंडियन फॉर्मल्स घालताय, कपडे, हम्म. सँडल्स, मुलींच्या बाबतीत भरपूर काय काय गोष्टी असतात, ते सगळं वापरणं, हम्म. हे सगळं इमॅजिनेशन मध्ये रोजच्या रोज झालं, तुम्हाला तसंच्या तसं मिळणार आहे, गॅरंटेड मिळणार आहे. हे झालेलं आहे माझ्या इथे भरपूर लोकांचं, टेस्टिमोनियल्स आहेत जॉब मिळालेत म्हणून. सो जॉबही मिळतो आपल्याला सहजपणे. आयुष्यात चांगला लाईफ पार्टनर मिळणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं, हो. पण ते स्वप्न, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी काय पद्धतीचं मॅनिफेस्टेशन केलं पाहिजे? ओके, आता पार्टनरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मनापासून आधी क्लॅरिटी असली पाहिजे, मुलगा कसा पाहिजे याबद्दल. मुळात स्वभाव गुण पण मनापासून विचार केलेले असले पाहिजेत. हम्म. पण नुसत्या पैशाने नाही होत संसार, हे नक्की आहे माणसाच्या बाबतीत. आणि कार्मिक पण असतं ह्याच्यामध्ये बरंच. सो तुम्हाला जर चांगला पार्टनर हवाय, चांगल्याची डेफिनेशन तुमच्याकडे असली पाहिजे, तुमच्यामध्ये चांगला म्हणजे काय. हम्म. मग त्याच्यामध्ये हाईट, वेट, बॉडी हे सगळं येतच, हम्म. कलर येतो, त्यानंतर स्वभाव येतो. मग समजूतदार पाहिजे की म्हणजे भांडणारे पण असतात, मग असं बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या सॅलरी किती पाहिजे, मग डिटेल्स मध्ये सुद्धा आपण इमॅजिन करू शकतो. लाईक त्याच्याकडनं कॉल आला पाहिजे, सततच कॉल येत राहिले पाहिजेत, प्रेम वाटलं पाहिजे त्याला, इथपासनं आपण इमॅजिनेशन मध्ये केलं तरी ते रियालिटीमध्ये येतं रिलेशनशिप मध्ये. मी स्वतः सुद्धा केलेलं आहे ते. त्यामुळे तो काही हेच नाही. मॅनिफेस्टेशन माझ्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा होतं, कोणत्या वेळी व्हायला पाहिजे इथपासून माझं सगळं ठरलेलं असतं. म्हणजे पहिल्यापासूनच थोडा तो भाग स्ट्रॉंग आहे. सबकॉन्शियसली मी खूप पॉवरफुली विचार करते. माझ्या आईने मला पहिल्यापासून 25व्या वर्षी लग्न करायचं हम्म. हे टाकून दिलं होतं डोक्यामध्ये. हम्म. मग 25 करायचं म्हणून ते 22व्या वर्षी जॉब सुरू झाला. 2-3 वर्ष आहेत करा जॉब, केला, मग मुलं बघणं त्याच्यामध्ये चालूच होतं. पण मग शेवटी अरेंज मॅरेजवर आले आणि म्हणजे योग्य पद्धतीने मला जसं पाहिजे तसं मिळण्यासाठी अरेंज स्टेटअप मध्येच यायला लागलं. मग त्याच्यामध्ये आल्यावर सुद्धा माझ्या ज्या गोष्टी मॅच होतील ते सगळं ठरलेलं होतं. 25व्या वर्षी करायचं.
माझ्याच मताने करायचं, माझं आणि त्याचं मत असलं पाहिजे, मग आई-बाबा नंतर येतात वगैरे, वगैरे असे छोटे-छोटे डिटेल्स होते. सेम तसंच सगळं केलं होतं मी. पण अगेन त्याच्यामध्ये अजून डीप जाणं सुद्धा गरजेचं असतं हे मला नंतर जाणवलं. कारण शेवटी 2 वेगळ्या माणसांना समजून घेणं बरोबर. हा आयुष्यातला खूप मोठा भाग असतो. चांगलंच आहे सगळं, तो विषय नाही. पण अ, आपल्याला हवं तसं असण्यासाठी आपल्या मनातही तेवढी क्लॅरिटी लागते आणि ती त्या वयात नसते. हम्म. ती नंतर यायला लागते. 30+ मध्ये सगळ्या गोष्टी समजायला लागतात, असं मला वाटतं. बाकी लग्न वेळेत केलेलंच चांगलं असतं. हम्म. म्हणजे आपण म्हणतो 30-35 हल्ली आता काही वय हे झालेली आहेत. पण त्याच्यामुळे जर करायचं असेल तर वेळेत करावं, हे म्हणणं आहे. काही-काही वेळा नकळत झालेल्या गोष्टी सुद्धा चांगल्या होऊन जातात. काही-काही वेळा आता तसाही होत नाहीत. मग डिव्होर्स होतातच आहेत जगामध्ये, असं काही हे नाही. पण त्या योग्य वेळी झाल्या ना, की आपण आपलं पुढचं काम म्हणजे करिअर म्हणा, आपल्याला जे काही करायचं आहे ते करायला वेळ मिळतो चांगला. बरोबर. किंवा आपल्याला जे करायचंय ते करण्यासाठी सपोर्ट चांगला असतो. सो लहान वयात हे झालं की शक्ती चांगली असते शरीरामध्ये सुद्धा आणि मनामध्ये सुद्धा. एनिवेज मेडिटेशन केल्यामुळे तर तुम्हाला आयुष्यभर पॉवर असू शकते, पण तेवढी कन्सिस्टन्सी कोणाची नसते. सो रिलेशनशिप मॅनिफेस्ट करताना फक्त क्लॅरिटी पाहिजे. मला कसा नवरा पाहिजे आणि ते इमॅजिनेशन मध्ये आलं पाहिजे, तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये आलं पाहिजे. अगदी लुक्स पण आले तरी हरकत नाही. हम्म. पण तोच पाहिजे ह्याच्यावर जास्त येऊ नये, असं मी म्हणते. एखाद्या म्हणजे असे खूप लोकांचे असतात की हीच पाहिजे किंवा हाच पाहिजे. तर त्याच्यामुळे काय होतं की आपण कुठेतरी स्वतःला लिमिट देतोय. तुम्हाला अजून काही चांगलं मिळणार असेल तर ते कुठेतरी असं होऊ शकतं की कुठेतरी तुम्ही थांबवताय आणि कधी-कधी अशी डिसिजन्स मॅनिफेस्ट करून नंतर आपल्याला पस्तावा होतो. त्यापेक्षा योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्या आयुष्यात घडतच असतात. ती वेळ आली की कोणी थांबत थांबत नाही. आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात. बरोबर. हे असतं लग्नाच्या बाबतीत. मी माझ्याही वेळी बघितलंय ते. आम्ही ठरवलं 25ला आणि केलं 26ला. मी 25ला करणार असं ठरवलं होतं. ठरलं बरोबर त्यावेळी आणि माझ्या 26व्या वर्षी झालं. पण त्याची ती वेळच यावी लागते. हम्म. मुहूर्त सुद्धा तो त्यावेळेचा निघणं, काही गोष्टी घडणं, ते सगळ्या गोष्टी म्हणजे आपण ठरवत नाही, त्या ठरलेल्या असतात. खरंच ठरलेल्या असतात. हे हम्म. मला ह्या एक्सपिरियन्स मधनं नक्की जाणवलं. सो नाती आपल्या विचारांमधनच तयार होतात. स्ट्रॉंगली पॉवरफुल विचार असले पाहिजेत. कसा पाहिजे, काय पाहिजे, हे आधी स्वतःच्या मनात असलं पाहिजे. हल्ली आई-वडीलच बघत असतात मेजरली. नाहीतर मुलं बरोबर. सिच्युएशनशिप आणि असे बरेच प्रकार निर्माण झालेत हल्ली. हम्म. म्हणजे ह्या जनरेशनमध्ये, पुढच्या जनरेशनमध्ये आता असं म्हणेन मी. सो ते अजून वेगळा विषय आहे. फक्त आपल्याला पाहिजे तेवढं फक्त क्लिअर असलं तर आपल्याला हवा तो पार्टनर मिळू शकतो. आता प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझी पहिली गाडी किंवा माझ्या आवडीची गाडी घ्यायची आहे मला. हम्म. तर मॅनिफेस्टेशन गाडी घेण्यासाठी कसं मदत करतं? ओके. आता मॅनिफेस्टेशन मध्ये मी जसं म्हणलं, सबकॉन्शियस मध्ये कोणतीही गोष्ट गेली की ती खरी होणारच. सो तिथे जाण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते सगळं करायचं. म्हणजे अफर्मेशन, मी गाडी घेतली आहे. व्हिज्युअलायझेशन, तुम्ही कार मध्ये बसलायत आणि गाडी चालवताय. ऍक्ट ॲज इफ, हे एक टेक्निक आहे ज्यामध्ये तुम्हाला जो कारमध्ये परफ्यूम लावायचा तो घरी आणून ठेवायचा ड्रॉअर मध्ये. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन मी म्हटलं की कार चालवताय तुम्ही, ऑलरेडी तुमची फॅमिली कारमध्ये बसली आहेत, हे हे बघायचं व्यवस्थित, हे करायचं. त्यानंतर कार विजन बोर्ड असं आपण म्हणतो. तर जी कार पाहिजे, ज्या कलरची पाहिजे, जे मॉडेल पाहिजे, त्याची चित्र आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. सो ते घरात आणून लावायचं आपल्या समोर. आता ह्या 4 टेक्निक्स आणि प्लस होपोनोपोनो, म्हणजे ती कशी घेणार याची निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी होपोनोपोनो, म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे आपण स्वतःला म्हणतो. माझ्या मनातनं हे सगळे मला विचार काढून टाकायचे जे मला नकोय त्याबद्दलचे. मग ते काढून टाकले की तुम्हाला कार मॅनिफेस्ट व्हायला सहजगत्या हे होतं की मनामध्ये आपण नुसतं रोज कार बघितली ना तरी तुम्हाला त्याच मॉडेलच्या 25 कार दिसतील दिवसाभरामध्ये. खरंय. त्याला म्हणतात RAS सिस्टीम, रेटिक्युलर आर्टिक्युलेटेड ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम असं म्हणतात त्याला. ऍक्च्युली तो मेंदूमध्ये एक भाग आहे जो सायंटिफिकली स्पीकिंग असं की मेंदूमध्ये भाग आहे. ती इमेज आपल्या मनामध्ये इतकी क्लिअर होऊन जाते की आपल्याला त्याच प्रकारच्या गाड्या कंटिन्युअसली दिसत राहतात आणि वन फाईन डे ती रियालिटीमध्ये पण येते त्याचमुळे. सो हे महत्वाचं आहे की ती RAS ऍक्टिव्हेट होणं, त्याच्या पद्धतीने काम करणं आणि ती गोष्ट रियालिटीमध्ये येणं. ज्यावेळेस तुमच्याकडे लोक येतात
तुम्ही टीचिंग करता त्यांना, हम्म. तेव्हा त्यांना सेल्फ डिसिप्लिन कसं शिकवता किंवा सेल्फ डिसिप्लिन कसं केलं पाहिजे त्या लोकांना? ओके. सेल्फ डिसिप्लिन हा खरंच आपल्या मनावर खूप जास्त आहे. आता डिसिप्लिनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी आता हे सांगताना सांगतेच की रोज 1% बदल झाला पाहिजे. हम्म. मी असाइनमेंट्स देते की हा बदल 24 तास तुम्हाला करायचा आहे. सो हाच डिसिप्लिन आहे. म्हणजे 24 तासात मी जे सांगते, दर 24 तासाला एक वेगळा प्रोग्राम असतो माझा, असाइनमेंट वेगळी असते. सो तुम्ही हे आजच्या 24 तासात करायचे. उद्या मी दुसरी 24 तासाची असाइनमेंट देते, परवा मी तिसरी असाइनमेंट देते. सो अशा पद्धतीने जसं जसं तुम्ही काम करायला लागता तसं तुमच्यामध्ये व्यवस्थित बदल होतो. सो सेल्फ डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. ते खरं सांगू तर सकाळी उठणं हाही एक सेल्फ डिसिप्लिन आहे. बरोबर. तोही मी देतेच कुठेतरी की आता सेशन जॉईन करायचं म्हणजे सकाळी 5:30ला माझं पहिलं सेशन असतं. सो त्यावेळी जॉईन करणारेच लोक करू शकत नसलेले सुद्धा येतात आणि तेही जॉईन करतात. आणि माझ्याकडे रेशो असाच आहे की 70 लोकांनी जॉईन केले तर 90% लोक प्रेझेंटच असतात 10 दिवस. असाच मी कायम रेशो बघितला आहे. सो बदल घडतात कारण ती एनर्जी त्यांना बदल घडवण्यास कारणीभूत ठरते. की हे मॅडम सांगतायत, मी हे करून बघितलं पाहिजे. हे करून बघितलं तर मला बदल घडणार आहे. सो ते प्रयत्नपूर्वक करायला लागतात. मग सेल्फ डिसिप्लिन हाच आहे की मला हे करायचं आहे. मी सांगताना सुरुवातीलाच सांगते की तुम्ही ह्याच इंटेन्शनने आलं पाहिजे की माझ्या आयुष्यात बदल होणार आहे. बरोबर. हे होईल का? मग ते होईल का याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहणार आहे. तुम्ही जसा विचार कराल तसंच तुम्हाला उत्तर मिळणार आहे. सो होईल का नाही, होणारच आहे. ह्या विचाराने आलात तर बदल घडतात. हेल्दी आणि सुंदर आयुष्य जगायला मॅनिफेस्टेशन कसं काम करतं? सो हेल्दी आयुष्य आपण जे म्हणतो तर ते सगळं भावनांमुळेच आयुष्य असतं आपलं. म्हणजे त्रास जे होतात ते भावनिक बदलांमुळेच होतात. नकारात्मक भावना त्यामुळेच तब्येतीमध्ये प्रॉब्लेम असतात. मी पूर्णपणे स्वस्थ आहे. हे रोज तुम्ही 1 तास मेडिटेशन मध्ये म्हणू शकलात, तुम्ही कायम स्वस्थ राहणार आहात आयुष्यामध्ये. 5 मिनिटापासून सुरुवात करू शकता. ज्यांना रोग वगैरे आहे त्यांनी 1 तास म्हणायचं आहे. साध्या ह्याच्यासाठी तुम्ही 5 ते 10 मिनिटं रोज म्हणू शकता. त्यानंतर अफर्मेशन्स असं म्हणायचं तर मी रोज मेडिटेशन करते, योगा करते, प्राणायाम करते, योग्य तो प्रकारचा आहार घेते. हे अफर्मेशन्स असू शकतात हेल्दी लाईफसाठी. आणि जे काही निगेटिव्ह विचार येतात ते एक तर सोडून द्यायला शिकायचे, लेट गो करायचे, माफ करायचं, फॉरगिव्हनेस मेनली. माफ केल्याने गोष्टी पुढे जातात. जोपर्यंत आपण माफ करत नाही तोपर्यंत आपण त्यातच अडकून राहतो. बरोबर. आणि जेव्हा आपण माफ करायला सुरुवात करतो तेव्हा आपण नेक्स्ट लेवलला जायला लागतो. प्रत्येक येणाऱ्या म्हणजे काही लोक म्हणतातही की एवढे त्रास आहेत त्यांना माफ कसं करायचं, करून बघा माफ, कळेल कसं कसा बदल घडतो तो. ते नाही होत, इझिली पॉसिबल होत नाही ज्यांना खूप त्रास झालेले असतात. पण हेच तर शिकणं आहे, हे तुमच्या शिकण्यासाठीच घडतं आहे. हे जेव्हा माणसाला समजायला लागतं तेव्हा आपण लोकांना सहजपणे माफ करू लागतो. भले त्याने नाही माफ केलं, आपण स्वतः माफी मागायची, आपल्या आत्म्याची, त्या माणसाच्या आत्म्याची माफी मागायची. त्या माफीच्या विषयामुळे तुम्ही योग्य प्रमाणात आयुष्यामध्ये पुढे जाता. तुमची हेल्थ चांगली राहते कारण तुम्ही क्लटर फ्री होता. मनामध्ये निगेटिव्हिटी राहतच नाही कोणत्या गोष्टीची. सहजपणे पुढे जाऊ शकता. सो हेल्दी राहण्यासाठी मेनच हे आहे की फॉरगिव्हनेस आणि होओपोनोपोनो आणि प्लस मेडिटेशन. मी जसं म्हटलं तसं की शांतपणे डोळे मिटून बसणे आणि स्वतःच्या हेल्थबद्दल चांगल्या विचार करणे, निगेटिव्ह फिलिंग्स काढून टाकणे, या सगळ्यांनी आपण हेल्दी राहू शकतो. आता आपलं जे हेल्दी राहणं आहे ते बिघडतं वर्क लाईफ बॅलन्समुळे. तर वर्क लाईफ बॅलन्स कशी असायला पाहिजे किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी काय केलं पाहिजे? आता वर्क लाईफ बॅलन्स अगेन प्रत्येकाच्या पर्स्पेक्टिव्ह असतो. पण जॉब करताना जॉब बरेच लोक करत असतात तर मग त्याच्यामध्ये सकाळी 9 ते 6 असा असला पाहिजे. ही मनातनं इच्छा असेल तर वन फाईन डे तुम्हाला ते मिळतंही. पण ती मनातनं इच्छा पण असली पाहिजे. लगेच मिळतं का तर नाही. तर वर्क लाईफ बॅलन्स करण्याकरता एक तर मनामध्येच इच्छा असल्या पाहिजेत की मला माझं काम हे माझ्या पद्धतीने करायचं आहे आणि माझं आयुष्यच मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे. ही जेव्हा क्लॅरिटी येते ना तेव्हा वर्क लाईफ बॅलन्स आपोआप होतो. लाईक आताची माझी म्हणजे मीही ना एकेकाळी प्रोडक्शन सपोर्टमध्ये काम केलं होतं IT मध्ये.
सो तेव्हा मला असं असायचं मी नाईट शिफ्ट नाही करणार. हम्म. सो मेजरली मला नाहीच मिळाली कधी. कारण माझा तो स्ट्रॉंग थॉट होता की मला नकोय, म्हणजे मी हे असं नकारात्मक नाही बोलायचे, पण रात्री जागणं मी घरून करू शकते, मी ऑफिसला येऊन नाही करू शकत. हम्म. तर लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे ही, तरीही मला ते वर्क फ्रॉम होम मिळायचं तेव्हा हम्म. नाईट शिफ्टला. सो जेव्हा केव्हा करायला लागली, अदरवाईज ती करायला लागलीच नाही. पण मुलगी झाल्यानंतर माझा थॉट क्लिअर होता की मला जे करायचंय ते तिला सांभाळून करायचंय. बरोबर. सो मला माझ्याच पद्धतीने काम करायचंय आणि पैसा पण भरपूर पाहिजे. मग त्याच्यासाठी जे करायला लागेल ते ठीक आहे. सो हे जसं जसं मी मनात आणलं तसं तसं मला फील्ड मिळालं की आता काम खूप असतं, ऍग्रीड. पण मी वेळ पडल्यास मी तिला घेऊन जाऊ शकते. पॉडकास्टला सुद्धा ती माझ्या बाजूला शांत बसून काहीतरी करत असते. इतकं आहे, म्हणजे मी माझ्या पद्धतीने जगते, बॅलन्स करते आयुष्य, की तिला बघायला मी कायम हजर असते जिथे मला पाहिजे. घरी पण ती राहते, असं काही नाही, पण तिच्या गोष्टी करण्यासाठी मी अवेलेबल असते आणि मला ती पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये, की मी तिच्यासाठी कायम अवेलेबल असली पाहिजे. सो ते मी मनामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. ती कायम हेल्दी आहे, ती आनंदी असते, ती खेळत असते, ती हुशार आहे. हे सगळे माझी अफर्मेशन आहेत आणि ते होतात तिच्या बाबतीत खरे. हे मी कायम बघत आली आहे. त्याच्यानंतर माझा वर्क लाईफ त्याच्यामुळे बॅलन्स होतो, की मला हे असं पाहिजे तर असं मिळालं पाहिजे आणि ते तसं मिळतं. मग मी तिला कुठेही घेऊन जाऊ शकते. मी कुठल्याही मीटिंगला सुद्धा घेऊन जाते. जर अवेलेबल नाही आहेत ऑप्शन, तर मी तेवढी कम्फर्टेबल आहे की माझ्या मुलीला घेऊन येणार. हे मी क्लिअर सांगते. कारण ती माझी प्रायोरिटी आहे आयुष्यातली. सो मग ते मी कोणावर हे करत नाही. मला ते पाहिजे, तर मी तशा पद्धतीनेच जगते. ते मनातून थॉट क्लिअर आहे माझ्या पहिल्यापासनं. ती जन्मा यायच्या आधीपासूनच, की मी जर जन्म देतेय, तर मग तिच्या बाबतीत मला हे केलं पाहिजे. तर माझा वर्क लाईफ बॅलन्स तसा स्टार्ट झाला. प्रत्येकाचा वेगवेगळा असू वेगवेगळा असू शकतो. शकतो. बरोबर. पण माझा असा झाला होता. तर मी माझं एक एक्झाम्पल म्हणून देते, बाकी काही नाही. सो प्रत्येक जण, माझी एक मैत्रीण आहे, मी तिचं पण बघते. तिला सुद्धा तिच्या मुलीला सांभाळूनच करायचं. त्याप्रमाणे ती विचार करून करून प्रोफेशन ठरवते. फायनली शी इज इन टू वन प्रोफेशन नाव, फॅशन डिझायनिंगच्या. पण ती आलीये तिच्या निर्णयाप्रत, हळूहळू आलीये, पण ती करायला लागली. मला तेच एक्सपेक्टेड होतं. ती माझी चांगली मैत्रीण आहे. तर ते मला, तर तिने तिचा वर्क लाईफ बॅलन्स असा सांभाळला, की तिला कामही करायचे, तिला घरातलीही कामं करायची आणि तिला मुलीलाही बघायचे. ती सगळ्या गोष्टी सांभाळून करते. असं होऊ शकतं. आपली इच्छा लागते मनापासून, की मला हे सगळं करायचं आहे. बरं, त्याच्याबरोबर तुम्हाला आपलं काम डेडिकेट करायची सुद्धा कपॅसिटी मनामध्ये ठेवायला पाहिजे, जे मी करते. मी घरातली कामं, मला फार आवडत नाहीत, मी सगळ्यांना माणसं लावून टाकली आहेत. फार विषय होत नाहीत त्याचे. मग ते आपोआप कामं होत राहतात रोजच्या रोज. बरोबर. कोणाला त्रास होत नाही त्याचा. मग असं असतं ना, बायकांना असं असतं की नाही, मी घरातलं काम पण केलं पाहिजे, मी ऑफिस पण केलं पाहिजे, मुलांना सगळं कसं करणार ना. कुठेतरी एके ठिकाणी थोडासा हे ठेवायला पाहिजे बरोबर. स्वतःसाठी. नाहीतर आयुष्य मग पर्सनल जगणंच. लाईफ मध्ये वेळ देता येत नाही. हा, तेच होतं. माझं तसं नाहीये, मी सगळीकडे वेळ देते. आता बऱ्याच प्रॉब्लेम्समुळे, म्हणजे स्ट्रेस हम्म. स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा ओव्हर थिंकिंग. ओव्हर तर थिंकिंग आता आहे. मग स्ट्रेस मॅनेजमेंट आणि ओव्हर थिंकिंग कसं ते कमी केलं पाहिजे? आता स्ट्रेस कशामुळे येतो, तर विचार. हम्म. आता एखादी गोष्ट करायची आहे, ती कशी होणार याच्याच बद्दल विचार अनेक असतात लोकांच्या मनात. ह्यानीच स्ट्रेस येतो मुळात. स्ट्रेसचं कारणच ते असं, आणि प्रत्येक गोष्टीत स्ट्रेस येतो. मला कुठे जाऊन बोलायचंय, आला स्ट्रेस. पैसे द्यायचेत, आला स्ट्रेस. म्हणजे प्रत्येक बोलण्यामागे, प्रत्येक कृतीमागे स्ट्रेस असतो. बरोबर. तर ह्या स्ट्रेस ह्याने घेऊन काय होतं? काहीच तर होत नाही. विचार करून बघा ना. बरोबर. मी विचार खूप केला, उत्तर मिळालंय का विचार करून? निगेटिव्ह विचार खूप केला, त्याने उत्तर मिळालंय का? त्यापेक्षा आयुष्यात ज्या गोष्टी समोरून येणार आहे, आय एम रेडी टू ऍक्सेप्ट इट, असं जर मी म्हणायला लागले, तर खरंच येतात त्या समोरून, चांगल्या पद्धतीने येतात. आणि मी अशा पद्धतीने करते, सरेंडर करून टाकायचं. आपल्या हातात नाही आहेत ना काही गोष्टी, लेट इट बी. जे माझ्यासाठी योग्य असेल ते माझ्या समोर येईल, या भावनेने गेलं की मी एक तर स्ट्रेस फ्री. मेडिटेशनमुळे एक पहिलं स्ट्रेस फ्री व्हायला होतं. दुसरं, श्वास शांत घेतल्याने स्ट्रेस नाही येत. तिसरं, अति विचार येतात त्याच्यासाठी होपोनोपोनो करायचे, त्यानेही विचार निघून जातात आणि स्ट्रेस फ्री होतो माणूस. माझ्या रेग्युलर मेडिटेशनमुळे बीपी गेलेला आहे. क्या बात आहे. हो. सो हे होऊ शकतं.
फक्त आपली मनापासूनची इच्छा पाहिजे आणि आपण झपाटलेले पाहिजे त्या गोष्टीसाठी. हम्म. की मला हे पाहिजे ना, तर मी त्याच्यासाठी करणार, प्रयत्न करणार, काही होऊ दे. मी तेव्हापासनं इतकी हे आहे, की मला माझ्या आयुष्यात काहीतरी सक्सेस पाहिजे आहे. हम्म. हे माझ्या डोक्यात होतं. मला कोणी साथ देणार नाही, आय ॲक्सेप्टेड दॅट. नाही देणार, नाही देत. मला माझं उभं राहणं गरजेचं आहे. नंतर सगळे लोकं येणार हे माहिती आहे मला. हम्म. सो मी मेन मुद्दा जेव्हा मला गरज आहे उभं राहण्याची, तेव्हा मी पॉझिटिव्हली मी फक्त फोकस्ड होते माझं काम करण्याकडे. त्या फोकसनीच गोष्टी बऱ्याच वर्कआउट झालेल्या आहेत. मग मला बरोबर हे करायचं आहे, हे मी कंपल्सरी त्याच्यामध्ये असायचे कंटिन्युअसली, की मला हे करायचं आहे. त्यासाठी जे करायला लागेल ते मी करेन. बरोबर. आता बऱ्याचदा आपण बघतो की डिस्ट्रॅक्शनची साधनं खूप वाढलेली आहेत. हो, मोबाईल असेल किंवा इतर आहेत. हो, तर सगळं आपलं गोल अचीव्ह होत नाही, त्याचं कारण आहे आपण तिथं फोकस होत नाही. हो, डिस्ट्रॅक्शन खूप आहेत. हो. तर फोकस होण्यासाठी मॅनिफेस्टेशन मध्ये काय आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करू शकता? ओके. आता हो, डिस्ट्रॅक्शन तर आता Instagram, Facebook हे सगळे डिस्ट्रॅक्शन्सच आहेत. आता अ, आपण रील हम्म. स्क्रोल करत राहतो. वेळ भरपूर जातो त्याच्यामध्ये. तर मी जेव्हा स्टार्टिंग फेजमध्ये होते, तेव्हा मी काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा काही सक्सेसफुल लोकांना भेटले. त्यांचं म्हणणं असं होतं, की आम्ही 5 मिनिटंही रील बघत नाही. त्या हम्म. दिवशी मला पेटलं, की हम्म. ओके, हम्म. हम्म. जे सक्सेसफुल असतात ते Instagram रीलवर रील नसतात. हे करत ते नाहीत. नसतात. हम्म. ते बघत नाहीत. ते फक्त शूट करून लोकांना मोटिव्हेट करतात. बरोबर, हे मी त्याचा बघितलं. अल्गोरिदम पण लोकांना गुंतवून ठेवण्यासारखाच असतो. हो. हम्म. मग तेच आहे आणि त्या दिवशीपासून मला कळलं तेव्हापासून मी टाईमपास करणं बंद केलं. हम्म. फार अगदी नाही असं नाही, महत्त्वाच्या गोष्टी बघते मी, पण त्यापेक्षा जास्त नाही. आता माझंच काम करण्याकरता मला किती वेळ द्यायला पाहिजे, तो कॅल्क्युलेट करून ते झाल्यानंतर 5 मिनिटं, असा इतका वेळ हे असतो. तर ह्या डिस्ट्रॅक्शनमधनं बाहेर पडण्यासाठी आणि मॅनिफेस्टेशन आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये शिस्त ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. आणि तुम्ही जर फोकस असं जर म्हटलात ना, तुम्हाला काय करायचं आहे, ह्याबद्दल क्लॅरिटी असेल किंवा ती आणायची, ती लिहून आणता येते आपल्याला. मला काय करायचंय माझ्या आयुष्यामध्ये, हम्म. यासाठी आपण ती क्लॅरिटी आणू शकतो. ती लिहून आणू शकतो. आता तुम्ही त्याबद्दल लिहा, की मला कशा पद्धतीने आणि माझ्या आयुष्यात काय मॅनिफेस्ट करायचं आहे. मग मटेरियल वर्ल्डमध्ये सगळंच सगळे मॅनिफेस्ट करतात. पण असामान्य गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे माझ्या मनात येतात आणि त्या ग्रॅज्युअली होतातही. हे मी पाहिलंय. सो तुमच्या मनातही असामान्य गोष्टी असू शकतात. त्या इमॅजिन करा. त्या होतायत असं पहा. फोकसनी पहा. आता फोकस हा फक्त मेडिटेशनमध्ये असतो का? तर नाही. तुम्ही ड्रॉइंग काढताना असू शकतो, तुम्ही गाणी गाताना असू शकतो, तुम्ही ज्या गोष्टीत रमता, त्या गोष्टीचं प्रोफेशन केलं तरीही तुम्ही सक्सेसफुल असू शकता. बरोबर. ही एक गोष्ट आहे. जसं मला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं प्रचंड प्रमाणात. सो कोचिंग वॉज द बेस्ट थिंग हॅपन्ड विथ मी असं म्हणेन मी. तर ती ही गोष्ट आहे जी माझ्यासाठी घडली आहे माझ्या आयुष्यामध्ये. सो मला बोलायलाही मिळतं लोकांशी, जाणून घ्यायला मिळतं आणि मला कधीही वाट बघायला लागत नाही, की मला कोणी येऊन काही सांगेल का? आपोआपच सगळे माझ्याकडे येऊन सांगतात सगळ्या गोष्टी. ज्या ऑफकोर्स मी काही खूप पर्सनल गोष्टी जाणून घेण्यासाठी इंटरेस्टेड असते असं नाहीये. हम्म. पण तो कामाचा भाग असल्यामुळे लोकं आपोआपच सगळं स्वतःचं येऊन सांगतात. अनोळखी लोकंही येऊन बोलतात आणि त्यांचं ते सगळं सॉल्व्ह होतं, क्या बात आहे. आयुष्यातले प्रॉब्लेम्स. सो हेच ब्लेसिंग आहे असं म्हणते मी, की लोकं ह्याच्या आयुष्यात काय चाललंय, त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायचे प्रयत्न करतात. मला एनर्जीने कळतं काय चाललंय ते. सिरियसली म्हणजे हम्म. मोठं सांगायचं असं काही हे नाहीये. पण ते काय चाललंय हे सहज गेस करू शकते मी कुणाच्याही आयुष्यामध्ये. आणि तेच असतं खरं. हे पण मी बघितलंय भरपूर ह्याच्यामध्ये. हम्म. त्यामुळे मी कोणी सांगावं मला येऊन सांगावं असं एक्सपेक्ट करत नाही. ते आपोआप येऊन सांगतात पण. हम्म. असंही कायम बघितलंय मी. सो आपल्याला फोकस आणण्यासाठी मॅनिफेस्टेशनमध्ये महत्वाची गोष्ट आहे शांत श्वास घेणे, मेडिटेशन करणे. हम्म. शांत डोळे मिटून बसणे. या 2 ते 3 गोष्टी आणि होपोनोपोनो. अगेन तेच आहे, की मॅनिफेस्टेशनमध्ये ज्या गोष्टी आहेत ते ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यातली एक गोष्ट जरी कंटिन्युअसली केली, तर तुम्हाला सक्सेस आहेच याच्यामध्ये. बरोबर. आता बघा, बऱ्याच वेळेस आपण बघतो की लोक म्हणतात की प्रगती झाल्यावर एक जलस्मृती तयार होते आणि त्याचा हं, त्रास होतो. हं. तर ह्या वृत्तीतून म्हणजे बाहेर कसं पडायचं सक्सेसफुल लोकांनी? आता जेलस
तेच की आपण सक्सेसफुल व्हायला लागलो की लोक काय म्हणतात त्याच्याकडे विचार करायचा नाहीये आपल्याला. आपण लोक काय विचार करतायत आपल्याबद्दल ह्याचा विचार करतो, म्हणून आपल्याला जेलसी आहे हे कळतं. मी विचारच करत नाही माझ्या आयुष्यात. मला कोणाशीच काही घेणं देणं नाही. मला काय म्हणजे माणसं हवी आहेत मला, पण ते माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याच्याबद्दल मला नाही विचार करायचा आहे. कारण मला काय करायचंय, मला लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे. बरोबर. आणि मला माहिती आहे याच्यात काय पॉवर आहे, हे मी अनुभवलंय. हे मला लोकांपर्यंत पोहोचवायचे. आता मला कळकळीने सांगावं लागतं खूप लोकांना, किंवा आता तर खूप लोक अशी पण येतात, पण अजूनही असा वर्ग आहे जिथे मला वाटतं की ते पोचावं. मनातल्या विचाराने बिझनेसही सक्सेसफुल होऊ शकतो जस्ट विथ इंटेन्शन. पण हा विश्वास यायला पाहिजे त्याच्यासाठी, की माझा जर आज 1 करोड टर्नओव्हर आहे, तर माझा तो 6 महिन्यात 15 करोड जाऊ शकतो. इथे असेल तर तो प्रोग्राम जर मी केला तर तो 15 करोड जाण्यासाठी मला प्रोग्राम करता येतो ह्याच्यावर विश्वास असला पाहिजे. हे करणारी लोक पण आहेत जगामध्ये, बरोबर. कोचेस. सो मी हेच म्हणते, मनाची क्षमता अगाढ आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत, इतकं जास्त आहे सायन्स याच्यामध्ये. म्हणून म्हणते की सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग काय असतं, पॉवरफुल सब्जेक्ट आहे आयुष्यातला. मला जेव्हा कळलं की सगळ्या गोष्टी ओपन आहेत, इट्स अनलिमिटेड, मी विचार करेन ते होईल, आय वॉज दॅट हॅपी की सगळं मिळालंय आयुष्यातलं. अशी आनंद तिथे झाला होता की मी काहीही मला मनात आणलं तर मी आणू शकते माझ्या आयुष्यामध्ये, हे तिथे मला जाणवलं. आणि तेव्हापासनं मी एकदम अशी स्ट्रेस फ्री जगायला लागली, की मला पाहिजे ना आता मिळणार आहे. आणि ते खरंच मिळतं, असं राहत नाही. इच्छाशक्ती प्रबळ असणे असं म्हणतात त्याला. इच्छा केली, इंटेन्शन दिलं की ती गोष्ट खरी होते. आता डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी हम्म. मॅनिफेस्टेशन मध्ये कशा स्टेप्स आहेत? डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी पहिली नकारात्मकता काढून टाकावी लागते. त्यासाठी होपोनोपोनो वापरते. त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स असतात आमच्याकडे, ते क्वेश्चन्स विचारते. त्याच्यातनं तुमची उत्तरं काय आहेत ती लिहून त्याच्यावर EFT करणे असंही असतं. त्यानंतर काही गोष्टी लिहून काढायच्या असतात. त्यानंतर गोल सेट करायचे असतात. त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक एरियामध्ये आपण कुठे स्टक झालो आहोत, मेडिटेशन थ्रू सुद्धा ह्या गोष्टी बाहेर पडतात. सो ह्या स्टेप बाय स्टेप मध्ये आपण रोज एक गोष्ट केल्याने आपल्या डोक्यातल्या गोष्टी बाहेर पडू लागतात. आणि मी सांगते की हो पोनो पोनो कंटिन्युअसली करायचं. खरंच मनापासून तुम्हाला जर डिप्रेशन मधनं बाहेर पडायचे. डिप्रेशन कशामुळे येतं, अतिविचार खूप दिवस केल्यामुळे येतं. बरोबर. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा येतं. कधी कधी आपल्या मनात नसतं तरी डिप्रेशन येतं, आपल्या कळत नकळत येतं. का तर आपली तयारी नसते एखादी गोष्ट करण्याची, तेव्हा ते येतं. म्हणजे मला जेव्हा आलं होतं थोडंसं, ते मला कळलं की काय झालं, प्रेग्नन्सीमुळे आलं होतं. पण हॉर्मोनल इम्बॅलन्स होता मेजर. आणि मी आई झाल्यावर मला खूप जबाबदारी येणार आहे या गोष्टीसाठी मी तयार नव्हते. बरोबर. त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये होते, हे मला नंतर कळलं की मला आता एक दुसरा माणूस सांभाळायचा आहे माझ्या आयुष्यात. याची तयारी नव्हती केवळ ह्याच्या अतिविचारांमुळे. मला काय झालं तर तिचं काय होईल, ह्याच्यामुळे मी अतिविचारांमध्ये होते. सगळ्याच देव काळजी करत असतो, आपण उगाच आपलं मी करते म्हणून हे करत असतो. हे माझ्याच ह्याच्यातनं मला जाणवलं. आणि मग एक एक दिवशी मला असं जाणवलं की मी पण माणूस आहे, ती पण माणूस आहे. माझं जसं घडलंय तसंच तिचंही घडणार आहे सगळं. तिच्या नशिबाचं तिला घडणार आहे, माझ्या नशिबाचं मला घडणार आहे. ऍक्सेप्टन्स जेवढा आला तेवढे मी शांत झाले. आणि तेवढा तिला पण मी ऍक्सेप्टन्स दिला की हा हे सगळं होत असतं, पडते झडते काय होतं, काहीही होत नसतं, सगळं चांगलंच होणार कायम. हा मी कॉन्फिडन्स देत असते. ती त्याच ह्याच्यामध्ये जगते त्याच्यामुळे पण. बरेचदा मॅडम असं होतं की पैसे कमवतात लोक, पण ते पैसे टिकत नाहीत. हम्म. तर मग मॅनिफेस्टेशनच्या द्वारे त्यात काय होऊ शकतं का? पैसा हा फ्लो होत राहिला पाहिजे. हा महिन्यात सगळ्यात पहिला महत्वाचा माइंडसेट आहे. की पैसा येतो तर तो जातो पण, आणि ते जायला पण पाहिजे. इट्स फ्लोईंग, ऑलवेज फ्लोईंग. फक्त इंटेन्शन जाताना आपण असं दिलं पाहिजे की माझ्याकडे डबल होऊन येतोय. त्यामुळे जाताना दुःख न करता जर तुम्ही म्हणायला लागलात की माझ्याकडे डबल होऊन येतोय, तर तुम्हाला पैसा मिळणारच आहे. आणि जाताय त्याचं दुःखही होणार नाहीये, कारण तो मिळतो पण डबल होऊन. आणि हे ऍक्च्युअली प्रूव्ह पण केलेलं आहे मी. आमच्या सेशन्स मधनं होतं हे लोकांचं. इंटेन्शन्स बदलली, पैसा वाढला. असं आहे पैशाच्या बाबतीतलं. तुमचा विचारच तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सुद्धा हेल्प करतो.
आणि पैसे नाही मिळत आहेत ह्या विचारांमुळेच नाही मिळत. बेसिकली तुम्ही जे बोलाल तेच खरं होणार हाच विषय आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात हाच आहे. फक्त क्लॅरिटीने बोलू. कधी कधी निगेटिव्हही मॅनिफेस्ट होतं या सगळ्या विषयांमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट की लोक मॅनिफेस्टेशन करताना कोणत्या चुका करतात? ओके. आता मॅनिफेस्टेशन करताना मी बऱ्याचदा ऐकते की मी ह्याच्यासाठी कोर्स जॉईन केला होता, हे होतच नाहीये. ही पहिली चूक. म्हणजे पहिली चूक याचा अर्थ तुम्ही फिलिंग्सच निगेटिव्ह देताय त्याला. बरोबर. मी सांगतेच फिलिंग्सवर काम करा. हे माझ्यासाठी होत नाहीये, माझ्यासाठी असं होत नाहीये, मी सगळं केलं पण तरी पण होत नाहीये. ह्या सगळ्या चुका अशा आहेत. म्हणजे स्वतःवरच विश्वास नाही ठेवत. की पेशन्स नावाची गोष्ट ठेवावी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये. जेव्हा तुम्ही थोडासा पेशन्स आणता तेव्हा गोष्टी वर्कआउट होतातच आपल्या आयुष्यामध्ये. सो चुका म्हणजे काय आहे तर व्हायच्या आधीच आपण स्वतःला सांगून टाकणं नाही होणार आहे. हे बऱ्याचदा होतं. माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही हे बऱ्याचदा होतं. मी सगळं करून बघितलंय, हे सगळं झूट आहे. ह्या सगळ्या चुका आहेत आपल्या. निगेटिव्ह बोलणं स्वतःबद्दल, हे माझ्याबद्दल होतच नाही, हे काम करतच नाही, याच्यामुळे सुद्धा तुम्हाला नाही होणार आहेत काही गोष्टी. सो स्वतःबद्दलच पॉझिटिव्हली बोलायला शिका, त्या गोष्टी होणार, गॅरंटीड होणार. खूप छान. आपण खूप सकारात्मक चर्चा केली. हम्म. तुम्ही खूप भरभरून मार्गदर्शन केलं. तुम्ही सत्ता मंचावर आलात आणि सत्ता मंचाची शोभा वाढेल त्याबद्दल सत्ता मंच सदैव तुमचा आभारी राहील. थँक्यू सो मच. धन्यवाद मनापासून. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात कोच माधुरी बोंद्रे मॅडम आल्या आणि त्यांनी लाईफ, मॅनिफेस्टेशन आणि माइंडसेट बद्दल सविस्तर माहिती दिली. याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. माधुरी बोंद्रे मॅडम यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.